घरी चोरीच करता येत नाही असं सांगितलं. त्याला सांगितलं मग आजचा कार्यक्रम तुझ्याच घरी करता येत नाही ना, करून दाखवतो चल. सगळ्या गोपाळाला घेऊन भगवान तिच्या घरी जायला निघाले आणि तिलाही ठाऊक होतं येतो म्हणालाय, येणारच. आणि तिनं काय केलं, सासऱ्याला सांगितलं म्हणे मामाजी तुम्ही रोज पलंगावर झोपता पण आज पलंगावर झोपू नका म्हणे. कुठं? जे लोण्याचं मडकं आपलं या घरात असतं ना, या दारात उंबऱ्यावर डोकं टेकून इथं अंथरूण घालून पडा. सासऱ्यानं विचार केला बाहेर तर हाकलत नाही ना, पलंगाचा खाली झोपायला सांगते, जाऊ दे म्हणे झोपू. दारात झोपून राहिला, कारण त्याला तिथं झोपवलं म्हणजे आत पोरांना जाता येणार नाही ही तिची कल्पना. कान्होबाने सगळी पोरं आणली, सगळ्या पोरांना सांगितलं चला म्हणे. ते पोरं म्हणायला लागले बाबा हे झोपले ना म्हातारं दारात, कसं जायचं? देवानं सांगितलं ऐकू येत नाही म्हणे, त्याला काही ठार बाहेर आहे, चला. दोन्ही बाजूनं मुलं आत गेली, लोणी खाणं झालं. लोणी खाऊन पोरं बाहेर येताना सगळ्यांना सांगितलं कान्होबाने थोडं थांबा म्हणे, अजून एक काम राहिले. काय? एवढा मोठा डेरा होता ताकाचा, 4 घागरी ताक होतं त्याच्यात. देवानं सांगितलं हा डेरा उचलून बाहेर घेऊन चला. कशाला? त्या म्हाताऱ्याच्या उरावर आदळायला. पोरं म्हणाले देवा मरेल की म्हातारं, मी असताना कसं मरतं म्हणे. मी मरू देत नाही, जीवाचा जीव मी आहे. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा मी आहे म्हणे, मी मरू देत नाही. आणि देवा कशाला हा व्याप? देवानं सांगितलं याच्या पुढं कोणत्याही म्हाताऱ्यानं आपल्या कामात आडवं यायची हिंमत करू नये. याच्याकरता ही योजना आवश्यक आहे. करा. अनेक बाललीला अशा भगवंताच्या होत असताना त्या खोड्याने त्रस्त झालेल्या सगळ्या गवळणी यशोदा मातेकडे गाऱ्हाणं द्यायला यायच्या. आणि गाऱ्हाण्याचं निमित्त होतं पुन्हा पुन्हा परमात्म्याचं दर्शन घ्यावं ही मनातली भावना. यशोदेनं विचार केला किती गाऱ्हाणी ऐकायची. कान्होबाची आणि गोपिकाची आता ताटातूट करू, गावात देवाला ठेवायचं नाही. कान्होबाला सांगितलं उद्यापासून गाई वस्त्र घेऊन रानात जातं म्हणे. यशोदा मातेनं सकाळी उठवायचं, स्नान घालायचं, मस्तकावर चंदनाचा टिळा लावायचा, त्याच्यात कस्तुरीचं बोट लावायचं, डोक्यावर मोरपिसाचा मुकुट घालायचा, एक लहानशी घोंगडी देवाच्या खांद्यावर घडी करून टाकलेली असायची, वेताची छडी, आवडता वेणू हातात द्यायचा. गाई वासरं दूर गेली तर त्यांना बोलवण्याकरता संकेताचा शब्द करायला शिंग देवाच्या खांद्याला अडकवलेलं असायचं. एका शिंक्यामध्ये भाकरीचं गाठोडं, लोण्याचं मडकं, ते एका खांद्याला अडकवलेलं. सजून धजून कान्होबा घराच्या बाहेर पडायला लागला की यशोदेनं डोळे भरून एकदा लेकराकडे बघावं. दिवसभर आता माझ्या छबेल्याचं दर्शन मला नाही. कान्होबा दृष्टी आड जाणार आणि माझ्या कृष्णाला कोणाची दृष्ट होऊ नये म्हणून डाव्या पायाची माती काढून यशोदेनं त्याच्या कपाळाला लावायची, देवानं लावून घ्यायची. देव इच्छी रज चरणीची माती, भक्ताच्या पायाच्या मातीची देवाला आवड आहे. भगवान मग घराच्या बाहेर पडायची. गाई वासरे घेऊन बाहेर पडले की मित्रांना हाक मारायची. पेंद्या, वडज्या, वाकड्या, सुदामा, सुबल, सगळ्या मित्रांना हाक मारली की सगळे मित्र त्यांची गाई वासरे घेऊन यायचे. मित्रमंडळीने गाई वासरे घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा रानात जायचे. गाई वासरांना चारायचं, गोपाळाबरोबर खेळायचं. मनसोक्त खेळ खेळणं झालं. दुपारच्या भुका लागल्या की सगळ्यांनी शिदोरी आपली आपली खायची. संध्याकाळच्या वेळेला गाई वासरे घेऊन रानातून परत यायचं. बरेच दिवस देवाचा हा कार्यक्रम चालला. एका दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना उद्या आपल्याला काला करायचं आणि काल्याकरता तुम्ही सगळ्यांनी शिदोरी आणा असं सांगितलं. शिदोरी कशी आणायची? माझे आहे तैसे पाहे, माझी जशी शिदोरी असेल तशी आणा. देवा तू लोणी आणशीला, मला आणता येत नाही. देवानं सांगितलं हा काला, मग नाही तरी घरा जाय. तेव्हा आम्ही लोणी कसं आणायचं? आई देत नाही, सांगून ठेवलंय म्हणे तुम्हाला, चोरोनिया माये नवनीता आणावे. सगळ्यांनी लोणी आणलं. गोपाळाबरोबर भगवान त्या दिवशी खेळत राहिले. खेळून खेळून जेव्हा गोपाळ थकले, दमले, गोपाळाची कुजबूज सुरू झाली. चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. भगवंताने शिंग वाजवलं. गाई वासरे एका ठिकाणी जमा झाली. जमलेल्या गाई वासराला कळंबाच्या सावलीत बसवलं. सगळ्या गोपाळांना यमुनेच्या वाळवंटात आणलं. कमलदलाकार त्या सगळ्या गोपाळांची रचना केली. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे राहिले. अंगावरचा शेला काढून देवाने कमरेला बांधला. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करून देवाने स्वतःच्या हाताने त्याचा काला तयार केला. सगळ्यांना शिदोरी वाटायला सांगितले. व्यासमहर्षींनी या प्रसंगाचं फार गोड वर्णन केले. बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे
वामे पाणौ मसृणकवरं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग्बालकीलिः पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. मध्यभागात भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे कमरेला शिला बांधल्यानंतर शिदोरी एकत्रित करून काला केल्यावर त्याच्या मुदा तयार झाल्या आणि पेंद्याच्या हातून देवाने सगळ्याला शिदोरी वाटली. आता सगळेजण आनंदानं तो काला सेवन करणार. एवढ्यात सगळ्या गोपाळांचं लक्ष गाई वासराकडे गेलं. कळंबाच्या सावलीत बसवलेली गाई वासरं दिसली नाहीत. गोपाळाने देवाला सांगितलं, कानोबा गाई वासरं दिसत नाहीत, शोध घेऊन या. भगवान निघाले तेव्हा गोपाळाने ओरडून सांगितलं, देवा हातात लोण्याचा गोळा दिलाय, वितळायच्या आत तुम्ही परत आलं पाहिजे. तुम्हाला गाई वासरं वळायची सवय नाही. रोज तुमची गाई वासरं आम्हाला वळायला सांगता. आज तुम्ही उभे ना आम्ही बसलेले आहोत म्हणून तुम्हाला काम सांगितले, जा गाई वासरं बघून या. भगवान गेले. बरेच दूर जाऊन पाहिलं, गाई वासरं दिसली नाहीत. ती ब्रह्मदेवानं नेली होती. देवाच्या हे लक्षात आलं. देवाने विचार केला, ब्रह्मदेवाकडून गाई वासरं आणण्याचा विचार नंतर करू, आधी गोपाळांना जेव घालू. यमुनेच्या वाळवंटात आले तर जिथं गोपाळ बसवले होते तिथं गोपाळ नाहीत, सगळे ब्रह्मदेवानं नेले. कानोबाची परीक्षा पाहण्याकरता म्हणून ब्रह्मदेवानं केलेला तो उपद्व्याप होता. वत्सेही चोरोनिया सत्यलोकाशी नेली, कौतुक महावया माव ब्रह्म्याने केली. वत्सेही चोरोनिया सत्यलोकाशी नेली. गोपाळ गायी वत्से आपण झाला हरी. भगवंताने विचार केला, ब्रह्मदेवाकडे जाऊन त्याला विनंती करून त्याच्याकडून ही गोपाळ गाई वासरं घेऊन येण्यापेक्षा आपण त्याची परीक्षा, तो आपली परीक्षा पाहतोय ना, त्याच्या परीक्षेत उतरण्याकरता आपण सगळी रूपं धारण करून क्रीडा करू. गोपाळ झाला, गाई वासरं झाला, सगळी रूपं धारण करून भगवंताने क्रीडा चालू ठेवली नाही. 1 वर्षानंतर ब्रह्मदेवाने विचार केला, कानोबाचं काय चाललंय बघावं तरी. डोकावून पाहायला लागला तरी इथं गोपाळ आहेत, गाई आहेत, वासरं आहेत, सगळे आहेत. आनंदानं यांची क्रीडा चालू आहे. हे जेव्हा भगवंतानी पाहिलं, ब्रह्मदेवानी पाहिलं, तेव्हा ब्रह्मदेवाचा अभिमान गळाला. ब्रह्मदेव शरण आला, देवाकडं आला, देवाकडं निघाला. गोपाळ गाई वासरं दिसेनात. ब्रह्मदेवासारखे हजारो ब्रह्मदेव भगवंताच्या दर्शनाला आलेले दिसायला लागले. अजूनच अभिमान गळाला. आणि देवाच्या जवळ जेव्हा आला तेव्हा गोपाळ नाहीत, गाई नाहीत, वासरं नाहीत, हजारो ब्रह्मदेव नाहीत. एकटा 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 परमात्मा. एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नास्ति किंचन. नानात्मक प्रपंचाचा पसारा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. एकम एव अद्वितीयम, एकच एक असलेला परमात्मा, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित परमात्मा. त्याचं दर्शन झालं. ब्रह्मदेवानं देवाचं दर्शन घेतलं, देवाचं स्तवन केलं, क्षमा मागितली. गोपाळ गाई वस्त्र आणून दिली. आणि 1 वर्षापूर्वी जसे गोपाळ यमुनेच्या वाळवंटात बसलेले तसे बसलेले, गाईवासरं शोधायला भगवान गेलेले तसे गेलेले, गाईवासरं घेऊन भगवान आलेले दिसले. आणि गोपाळाने गोंधळ केला, या देवा वितळत चालला लोण्याचा गोळा आमचा. मध्ये वर्ष गेलं, पत्ता नाही. सगळ्या गोपाळांना मग भगवंतानी सौम्य विनोदाने हसवून हसवून तो काल्याचा आनंद भोगायला दिला. सगळ्यांनी काल्याचा आनंद भोगला. गावात मुलं आली, आनंद सांगितला. काल्याचा प्रसंग होण्याच्या आधी अघासुराच्या मर्दनाची लीला देवाकडून घडलेली आहे. अघासुर नावाचा एक राक्षस, अजगराचं रूप त्यानं घेतलं आणि तोंड पसरून तो बसला होता. मोठाचा मोठा जबडा त्याचा, तोंड पसरून बसलेला. आणि पोरं रस्त्यानं जाता जाता गोपाळांनी पाहिलं तर गोपाळांना वाटलं एक अद्भुत गुहा आहे म्हणे. ही काय चांगली गुहा आहे रे म्हणे, एवढी चांगली गुहा पाहायलाच मिळाली नाही. त्या अघासुराची तांबडी लाल जीभ पाहून मुलं म्हणायला लागली, काय सुंदर मार्ग आहे म्हणे या गुहेमध्ये. लाल भडक रस्ता आणि दुहेरी रस्ता आहे, दुपदरी. जीभ, सर्पाची जीभ असल्यामुळे दुपदरी रस्ता दिसायला लागला. ट्रॅफिक जाम व्हायचं काही कारणच नाही म्हणे. इथं योजनापूर्वक गुहा आहे म्हणे. ही दात उभे असलेले पाहिले म्हणायला लागले, काय खांब उभे तरी म्हणे इथे सुंदर सुंदर. आत शिरली मुलं आणि आत जाता जात कान्होबाई आत गेले. आत गेल्याच्या नंतर तिकडून दुर्गंधी त्याच्या उच्छ्वासातून जेव्हा यायला लागले, अनेक जीव त्यानं खाल्लेले, ते शरीरात ते मांस सगळं असल्यामुळे तो उच्छ्वासातून दुर्गंध यायला लागली. दुर्गंधी आल्याबरोबर या पोराने सांगितलं म्हणे, काय दुर्गंधी आहे रे. एकानं सांगितलं म्हणे, काही नाही, गुहा आहे आणि गुहेत पुढं मोठी जंगलं आहेत. त्या जंगलामध्ये कुठंतरी दावाग्नी पेटला असेल, प्राणी जळून मरत असतील, त्याचा वास आहे म्हणे. हा गुहा पहाय करता मुलं आत गेलेली. भगवानही आत गेले. भगवान आल्याबरोबर त्यानं तोंड बंद केलं अघासुरानं. भगवान नेमके कंठात होते. देवाने आपलं शरीर वाढवलं आणि त्याचा कंठ फोडून त्या अघासुराचा वध केला होता. नंतर काल्याची लीला झाली. आणि 1 वर्ष
मध्यंतरी हे ब्रह्मदेवाने नेल्याच्या नंतर काला खायला मिळाला आणि गावात आल्यानंतर पोरं म्हणायला लागली आज देवानं आघासूर मारला म्हणे. आज मारला होता काय तो? 1 वर्षापूर्वी मारला. पुढे भगवंतांनी धेनुकासुराचा उद्धार केला. कालियाचं मर्दन करायचं. देवाच्याकडे गोपाळाने तक्रार केली, कानोबा इथे एक आपल्या यमुनेच्या डोहात एक कालिया नावाचा नाग राहतो, विषारी आहे फार. कालियाचं विष असं भयानक होतं म्हणे. कालिया ज्या डोहात होता त्या डोहावरून पक्षी जर चालला तर तो जळून पडत होता म्हणे. काय भयान विष असेल बघा. हराळी शिल्लक राहिली नव्हती म्हणे कालियाच्या डोहाच्या भोवताली, इतकं भयान विष. त्याच्यामुळं आपल्याला ते पाणी वापरता येत नाही. अथांग डोह आहे, भरपूर पाणी आहे कालियाच्या डोहात, पण वापरता येत नाही. कानोबानं सांगितलं योजना करू, चला चेंडू फळीचा खेळ आज तिकडंच खेळू, त्याच डोहाच्या तीरावर. कालियाच्या डोहाच्या तीरावर चेंडू फळी खेळण्याच्या निमित्तानं भगवान गेले आणि चेंडू मुद्दाम डोहात टाकला आणि सगळे गोपाळ नको नको म्हणताना कदंबावर उभं राहून भगवंताने डोहात उडी घेतली. भगवान डोहात गेल्याबरोबर कालियाच्या ज्या बायका होत्या नागपत्नी, त्यांनी पाहिलं काय याची आई निर्दय म्हणे, लक्ष दिलं नाही पोराकडं. पोरगं या डोहात आलं, आता आमचा नवरा याला मारल्याशिवाय राहील का? आणि एवढा त्यांचा विचार चालू, एवढ्यात कालिया आलाच तिथं. कालियाची भगवंताची भिडली, युद्ध झालं. भगवंताने त्याचं मर्दन केलं, त्याच्या वर फणावर उभे राहिले, नाचायला लागले, भडाभडा रक्त ओकायला लागला. आणि आता आपला नवरा मरतो हे लक्षात आल्यानंतर त्या बायकांनी आपली लहान लहान पिलं समोर टाकली. देवा यांची तरी दया येऊ द्या आणि याला सोडा आमच्या नवऱ्याला. भगवंताने सांगितलं मारत नाही म्हणे, त्याचं दमन केलंय. मस्ती होती त्याला, त्याची मस्ती घालवली. कालियाच्या फणावर नृत्य करणाऱ्या भगवंताला त्या नागपत्न्या विनोदानं बोलल्या थोड्याशा. नागपत्न्याने सांगितलं म्हणे, देवा काय तुमच्याशी थोडं बोलायचं, बोला म्हणे. देवा तुम्ही अन्यायाला दंड करताना, बरोबर आहे, आमच्या नवऱ्याचा अपराध आहे, त्यानं आपल्या विषानं हा सगळा डोह विषारी करून टाकला, त्याला दंड करावा योग्य. आम्हाला का दंड देवा, आमचा काय अन्याय? देव म्हणायला लागले मी काय तुम्हाला दंड केला, मारलं याला आणि तुम्हाला काय? देवाने असं बोलल्याबरोबर त्या म्हणायला लागले, देवा याला मारण्यामध्ये आमचा नवरा जर मेला तर आम्हाला वैधव्य येणार, आमच्या कोणत्या अपराधानं आम्हाला वैधव्य देता? देवाला बोलता आलं नाही. दुसरा ऐका म्हणे, देवा कालियाला तुम्ही मारता, का मारता? भगवान म्हणायला लागले काही नाही म्हणे, त्याचा फार क्रोध आहे म्हणून मारतो, क्रोधी आहे हा. बरं, क्रोध्याला मारता होय, आणि या क्रोध्याला माराय करता तुम्ही जो क्रोध धारण केला त्याचं काय देवा? बोलता येत नाही बायका पुढं, हेच त्याचं उत्तर आहे. ठीक आहे म्हणे, देवा जाऊ द्या. कालियाला का मारता? अजून कारण देवाने सांगितलं, कालिया क्रोधी आहे, क्रोध हा तमोगुणाचा परिणाम, तमोगुणाचा नाश झाला पाहिजे माझी, असे होय. हा क्रोधी, ह्याचा क्रोध तमोगुणाचा परिणाम, आणि याला मारायला तुम्ही जो क्रोध धरला तो सत्वगुणाचा परिणाम आहे का देवा? बोलता आलं नाही. भगवंतांनी कालियाला सांगितलं, आणि कालिया शरण आलेलाच होता, त्याच्यामुळे देवानं सांगितलं, कालिया या डोहात राहू नको, तो इथंच राहावं लागतं म्हणे. देवा का? या डोहामध्ये गरुडाला येता येत नाही, सौभरी ऋषीने शाप देऊन ठेवला, आणि मी गरुडाचा अपराधी आहे. इतरत्र जर मी गेलो तर गरुड मला माझा फन्ना उडवल्याशिवाय राहायचा नाही, मला इथं राहा. देवाने सांगितलं आता गरुड तुला काही करत नाही का? तुझ्या मस्तकावर मी नाचलोय, माझं चरणचिन्ह तुझ्या मस्तकावर आहे, आता गरुड तुला काही करत नाही. जा. नात्रस्थेयम त्वया सर्प समुद्रम याही मा चिरम, उशीर करू नको, समुद्रात जाऊन आपल्या सगळ्या परिवारासह राहा. भगवंताच्या आज्ञाने कालिया समुद्रात जाऊन राहिला, आणि तो डोह निर्विष करून भगवंतानी गोकुळाला उपलब्ध करून दिला. गोपाळाच्या रूपात आलेल्या एका प्रलंबासुराचा देवाने समाचार घेतला. गोपाळ गाईवासरे एका दिवशी दावानला जळत होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दावानलातून त्यांचं रक्षण केलं. एका अध्यायात वेणुगीत देवाचं सांगितलं आहे, आणि एक अध्याय भगवंताच्या प्राप्ती करता, देवाची पती म्हणून आपल्याला प्राप्ती व्हावी अशी काही गोपिकांना इच्छा होती. त्यांनी कात्यायनी व्रत केलं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करायचं असतं. यमुनेच्या तीरावर भल्या पहाटे जाऊन या स्नान करायच्या गवळणी, बाळूची मूर्ती करायची देवीची कात्यायनीची, पूजा करून जप करायचा. कात्यायनी महामाये महायोगिनीधीश्वरी नंदगोपसुतन देवी पतिं मे कुरुते नमः. आम्हाला नंदगोपाचा मुलगा श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला पती म्हणून मिळाला पाहिजे, देवी माते तुला आम्ही नमस्कार करतो, हा जप.
देवाला त्यांचे मनोरथ पूर्ण करायचे होते. म्हणून सकाळी उठून देवाने सगळ्या गोपाळाला सांगितलं, चला रे, कुठं? यमुनेला जायचं, गाई वासरे घ्या ना, आपण तिकडून तिकडंच बाहेर जाऊ. यमुनेच्या तीरावर भगवान आले. त्या व्रत करणाऱ्या गोपिका सगळ्या विवस्त्र स्नान करत होत्या. त्यांचा तो अपराध होता. तो अपराध त्यांच्या लक्षात आणून दिला भगवंताने. सूर्यनारायणाला नमस्कार करा म्हणे. कर्मसाक्षी असलेला सूर्यनारायण त्यानं क्षमा केली की अपराधातून तुम्ही उत्तीर्ण व्हाल. त्यांचे मनोरथ पूर्ण केले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सगळ्या बालमित्रांना घेऊन, गाई वासरे घेऊनच तिकडे यमुनेवर सकाळी गेलेले. तिकडून तिकडंच रानात गेले. दुपारच्या वेळी भुका लागल्या. सकाळी आदल्या दिवशी न सांगता सगळ्या गोपाळांना घराच्या बाहेर काढल्यामुळे कोणी शिदोऱ्या आणल्या नव्हत्या. भुका लागल्या. देवा भूक लागली, काय खायचं? देवानं सांगितलं, इथून जवळ यज्ञ चालू आहे, यज्ञमंडपात जाऊन ब्राह्मणाला अन्न मागा. गोपाळ गेले यज्ञमंडपातून. ब्राह्मणाला अन्न मागितल्याबरोबर त्याने सांगितलं, कोण कृष्ण? कसलं काय काढलं म्हणे? अरे अजून आमचा यज्ञ व्हायचा, हवन व्हायचं, नैवेद्य वैश्वदेव व्हायचा, ब्राह्मणाची जेवणं व्हायची, मग तुमचा विचार बघू म्हणे. आता मिळत नाही, हकाल, निघा इथून. सगळ्या पोरांना काढून दिल्याबरोबर मुलं घरी परत आली, कानोबाकडे परत आली. कानोबाला सांगितलं, तेव्हा काय म्हणे तिथं त्या ब्राह्मणाकडे पाठवलं, पण ते ब्राह्मण देत नाहीत म्हणे. का? हकाललं म्हणे त्याने आम्हाला. असं हकाललं? आणि काय कानोबा त्या ब्राह्मणाजवळ? तर आम्हाला त्यांच्याकडं पाठवलं. एवढेसे भांडे तांदूळ शिजविती, तुझला काय देते त्यातून या. ते हवन चालू होतं आणि हवनाकरता जे भात शिजवलेला असतो त्याला चरू म्हणतात. एवढ्या एवढ्या लहानशा पात्रामध्ये हवनाकरता शिजवलेला भात तिथं गोपाळाने पाहिला. आणि गोपाळ म्हणायला लागले, एवढेसे भांडे, एवढं एवढं बुडगं म्हणे देवाने त्याच्यात तांदूळ शिजवल्या त्या ब्राह्मणाने, ते स्वाहा स्वाहा म्हणून जाळतील काय आणि तुला काय देतील? आमच्या सहित तुझं पोट भरायचं आहे, काय पुरायचं ते? आणि ते देत नाहीत देवा, आता काय करायचं सांग? देवानं सांगितलं, आता एक काम करा म्हणे. काय? तिथंच जा, मागच्या बाजूनं जा, पत्नी शाळा आहे तिथं. सगळ्या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाच्या बायका तिथे स्वयंपाक करतायत आणि त्यांना कानोबासाठी अन्न द्या म्हणून विनंती करा, त्या देतील म्हणे. गोपाळ म्हणले, देवा पुरे झालं म्हणे. आता का? ब्राह्मणाकडे गेलो, त्याने शिव्या घातल्या, त्याच्यावर समाधान नाही का म्हणे तुझं? त्या बायकाकडे गेल्यावर तिथं तर स्वयंपाकच चालू आहे म्हणे. म्हणजे लाटण्याला आणि जळत्या लाकडाला काही कमीच नाही तिथं. त्याच्यानेच आमचा समाचार जर घ्यायचा ठरवला तर काय करावं? देवाने सांगितलं, जा, त्या तशा नाही. गोपाळ आले आणि त्यांनी अन्न भगवंताकरता मागितल्याबरोबर बायकांनी सांगितलं म्हणे, यज्ञ भोगता कृष्ण आहे, यज्ञ पुरुष तो आहे, त्याच्यासाठी केलेलं हे अन्न आहे, त्यालाच समर्पण करायचं. आनंदानं त्या सगळ्या अन्न घेऊन निघाल्या. भगवंताला आणून अन्न समर्पण केलं. देवाने सगळ्या गोपाळांना तो प्रसाद दिला आणि सगळ्या या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाच्या बायकांना सांगितलं, जा म्हणे. परत त्याने सांगितलं, देवा जाता येत नाही का? आमच्या नवऱ्या आमच्यावर रागावलेली असतील म्हणे, आता काय व्यवस्था करता बघा. देवानं सांगितलं, काही काळजी करू नका, जा. एवढ्यात त्या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाच्या अंतःकरणातला प्रतिकूल भाव सगळा मावळला होता. ते म्हणायला लागले, काय योग्यता आहे म्हणे आमच्या बायकाची. आम्ही ब्राह्मण, आमचं उपनयन झालं, आम्ही गुरुकुलात राहिलो, आम्ही विद्याध्ययन केलं, आम्ही तपश्चर्या केली, आम्ही आत्मविचार केला, आम्ही शुभक्रिया केल्या, याच्यातलं आमच्या बायकांनी काहीही केलं नाही. आणि हे सगळं करून आम्हाला देव कळाला नाही, काही न करता आमच्या बायकाला देव कळाला. कोण टाळ्या वाजवतं हेच कळत नाही. सगळ्यांनीच वाजवण्यासारखं आहे. स्त्रियांचा सन्मान आहे म्हणून त्यांनी वाजवाव्यात. आणि स्त्रियांच्या सन्मानामध्ये नवऱ्याला आनंद वाटावाच किंवा त्याच्यात काही चूक आहे का? नवऱ्याला, भावाला, सासऱ्याला, जो कोणी पुरुष त्यांच्या संबंधातला ज्या नात्याचा असेल त्याला आनंद वाटायला काय अडचण काय? सगळ्या ब्राह्मणाच्या अंतःकरणातला अभिमान सगळं भगवंतानी या निमित्तानं घालवला. देवाचं चरित्र सगळं अभिमान भंगाचं आहे. काल्याच्या चरित्राच्या निमित्तानं भगवंतानी ब्रह्मदेवाचा अभिमान घालवला. त्याच्यानंतर या याज्ञिक ब्राह्मणांचा अभिमान घालवला. आधी गेले सत्यलोकात आणि पुन्हा आले मृत्यूलोकात अभिमान घालवायला. भगवंतानी पुन्हा विचार केला, आता अजून एक काम करू, आता स्वर्गात जाऊ म्हणे. स्वर्गात त्या देवाचा अभिमान घालवतो म्हणे. कुणाचा? इंद्राचा अभिमान घालवायचा देवाने ठरवलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात फिरताना त्यांना असं दिसलं, गावात एका मोठ्या उत्सवाची तयारी चालू आहे. देव घरी आले, नंदबाबाला विचारलं, बाबा काय उत्सव? इंद्र याग आहे म्हणे आपल्याकडं. कशा करता?
नंदबाबाने समजावून सांगितलं, का नो आपण गोवळी आहोत की नाही? होय. आपल्याकडे गायी आहेत की नाही? होय. गायी सांभाळल्या गेल्या पाहिजेत की नाही? होय. गायी जिवंत राहिल्या आणि दूध दिल्या तरच आपलं भागतं की नाही? होय. मग या गायीला जिवंत राहायला चारा लागतो की नाही? होय. हा चारा उगवण्याकरता पाणी लागतं की नाही? होय. हे पाणी वर्षावाच्या रूपानं देणारी देवता इंद्र आहे. म्हणून इंद्राचं यजन आपण दरवर्षी करतो, कृतज्ञता म्हणून. तो याग चालू आहे, त्याची तयारी आहे. कान्होबानं सांगितलं, माझं ऐकता का थोडं? ऐकतं म्हणून. आपण गोळी बरोबर, आपल्याकडे गायी आहेत बरोबर, त्या जगल्या पाहिजेत बरोबर, त्यांना जगायला चारा पाहिजे बरोबर. हा चारा पाण्यानं येतो, ते पाणी इंद्र देतो हा विचार करू नका. हा चारा आपल्याला देणारा साक्षात गोवर्धन आहे. त्यानं चारा दिला म्हणून आपल्या गायी जगतात. त्याची पूजा करा. कुठला इंद्र काढला? इंद्राची पूजा नाही म्हणे, गोवर्धनाची पूजा करा. भगवंतांनी कर्माचा सिद्धांत सांगितला. इंद्रादिक देवता आपलं पोषण करतात म्हणूच नका, आपलं कर्म आपलं रक्षण करतं. कर्मानी फलं मिळतात. मिळालेली सगळी फळं कर्मानी, गोवर्धनाने आपल्याला हे चारा वगैरे देण्याचं काम केलं, त्याचं यजन करा. आणि देवाचा बोलण्याचा प्रभाव नंदबाबावर पडला. नंदबाबाने सगळ्या गोकुळातल्या प्रतिष्ठितांना सांगितलं, आपण इंद्राचा याग करायचा नाही, मग गोवर्धनाचा. ठीक आहे. मग काय वेगळी तयारी? देवानं सांगितलं, वेगळी काही तयारी नाही. इंद्र यागाकरता जे संभार तुम्ही केलेले आहेत तेच घ्यान गोवर्धनावर चला. इंद्र यागाचा दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवा. त्या दिवशी भगवंतांनी सगळ्या गोपाळांना, गोपिकांना, लहान मुलं, मोठी मुलं, म्हातारी माणसं, बैलगाड्या जुंपायला लावल्यानं सगळ्याला सगळं पूजाद्रव्य घेऊन सगळ्या स्त्री पुरुषांना गोवर्धनावर नेलं. गोवर्धनाची पूजा केली. गोवर्धनाला नैवेद्य सगळे समर्पण झाले. आणि भगवंतानं सांगितलं, आपण गोवर्धनाची परिक्रमा करू. सगळ्या गोपाळासह भगवान गोवर्धनाला प्रदक्षिणा करायला लागले. आणि प्रदक्षिणा करता करता एका विशाल रूपानं भगवान गोवर्धनावर स्वतः प्रगट झाले. आणि देवानं सांगितलं, बघा बघा, आजपर्यंत तुम्ही इंद्राचं यजन केलं, इंद्र कधी दर्शन द्यायला आला का? गोवर्धनाची पूजा केल्याबरोबर गोवर्धन भगवान दर्शन द्यायला आलेले आहेत. बघा, बोला, गोवर्धन भगवान की जय, करा नमस्कार. यांनी नमस्कार केला स्वतः आपल्या स्वरूपाला, सगळ्यांना करायला लावला. गोवर्धनाचं यजन असं झालं आणि इंद्राचा यज्ञ त्या दिवशी थांबला. म्हणून इंद्राला वाईट वाटलं. इंद्राने विचार केला, म्हणे माझा यज्ञ थांबला, गोकुळातल्या लोकांनी माझा यज्ञ थांबवला, गोकुळ धुवूनच काढतो म्हणे. काय त्या पोराच्या नादी लागून माझा यज्ञ थांबवतात? सांवर्तक नावाचे मेघ आहेत, प्रलयकालात त्यांचा वर्षाव असतो. त्या मेघांना बोलावलं आणि सांगितलं, गोकुळावर जाणं, 7 दिवस वर्षाव करून गोकुळ धुवून काढा म्हणे. पावसाची चिन्ह निर्माण व्हायला लागलेली पाहिल्याबरोबर गोपाळ घाबरले आणि देवाला सांगितलं, म्हणे कान्होबा, आम्ही तुला सांगितलं होतं इंद्राचा यज्ञ बंद करू नये, तू करायला लावला, इंद्र रागावला, आता काय व्हायचं? देवानं सांगितलं, काही नाही म्हणे, ज्या गोवर्धनाचं आपण यजन केलं तो आपलं रक्षण करेल. याला आपण धारण करू. धारण? हो, उचलू म्हणे, उचलून आपण डोक्यावर धरू याला. गोवर्धन उचलायला भगवंतानी हात घातला. सगळ्या गोपाळांनी त्याला मदत केल्यासारखं केलं. भगवंतानी गोवर्धन उचलून करांगुलीवर, नखाग्रावर गोवर्धन धारण केला. भागवतातलं वर्णन, छत्राकमेव बालकहा. भूछत्र असतं की नाही, ते भूछत्र म्हणजे कुत्र्याची छत्री म्हणतात त्याला खेड्यातून. कुत्र्याची छत्री सहज तोडून पोराने जशी वर धरावी तसा गोवर्धन उचलून भगवंतानी नखाग्रावर धरला. सगळे गोपाळ त्याला काठ्या लागून करायला लागले, जणू काय आपणही मदत करतो सगळे, अशा भावात. 7 दिवसपर्यंत इंद्रानं वर्षाव केला. गोवर्धनाचं काही वाकडं झालं नाही, गोकुळाचं काही वाकडं झालं नाही, सगळे सुरक्षित. पाऊस थांबला. भगवंताने सांगितलं, व्हा बरं बाजूला, बघा पाऊस थांबला, कारण सगळे बाजूला झाले. गोवर्धन पुन्हा जागच्या जागी भगवंताने ठेवून दिला. इंद्राचा अभिमान गेला. इंद्रानं पाहिलं, काही गोवर्धनाचं बिघडलं नाही, हे कृष्णाचं बिघडलं नाही. भगवंताचं दर्शन घ्यायला आणि क्षमा याचना करायकरता इंद्र निघाला. कामधेनूला सोबत आणलं, तिच्या दुधानं देवाला अभिषेक केला, गोविंदाशी संज्ञा पदवी देऊन देवाचा गौरव केला. इंद्र क्षमा मागून निघून गेला. एकदा वरुण बाबा हे नंद बाबा वरुण लोकात गेले म्हणे. यमुनेच्या स्नानाला भल्या पहाटे गेले आणि वरुणाच्या सेवकांनी त्यांना वरुण लोकात नेलं. नंदबाबा दिसत नाही तशी ओरड झाली. भगवान वरुण लोकात गेले. वरुणानं स्वागत केलं. नंदबाबा परत दिले.
नंदबाबाला घेऊन भगवान परत आले आणि सगळ्या गोपाळांना हे कळाल्यानंतर सगळे गोपाळ म्हणायला लागले, देवा तू देव आहेस म्हणे रे. सगळ्या गोपाळाचं बोलणं देवाला, तू देव आहेस म्हणे रे. हो म्हणे बाबा. महाविष्णू आहेस म्हणे तू. होय बाबा. वैकुंठात राहतोस म्हणे तू. होय बाबा. एकदा आम्हाला दाखवून आणणारे वैकुंठ कसला आहे तुझा ते बघायची इच्छा. आमच्या गुंडा महाराजांनी एका अभंगातून या प्रसंगाचं वर्णन केले. गोपाळांनी केला हट्ट, देवा दावाजी वैकुंठ, त्यासी नेले वैकुंठासी, भोगविले ब्रह्मसुखासी, पुन्हा आणिले देहावरी, ऐसी अघटित करणी हरी, तैसा गुंडा न करी हट्ट, पाहे विटेवरी वैकुंठ. आमचा हट्ट नाही, आम्हाला विटेवर वैकुंठ दिसतं. गोपाळांनी हट्ट केला, वैकुंठ दाखवायला सांगितलं. गोपाळांच्या हट्टा खातर देवाने त्यांना वैकुंठ लोक दाखवून आणला. देवाच्या मनात आला, आता आपण अजून एका देवाचा अभिमान घालवला की काम झालं. कोणाचा? कामदेवाचा अभिमान घालवायचा आहे म्हणे. कामदेवाचा अभिमान घालवण्याकरता काय करावं? रासलीला करायची देवाने ठरवली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची रासलीला लोकांच्या शंकेला पात्र आहे. लोकांचं म्हणणं रासलीलेत अनेक गोपिकासह भगवंताचं नृत्य झालं, क्रीडा झाली. रासक्रीडा म्हणजे दोषाची क्रीडा आहे असं लोकांचं म्हणणं आहे. तसं नाही, काहीच त्याच्यामध्ये दोष घेण्यासारखं नाही. प्रत्यक्ष रासलीलेची परिस्थिती पहा, म्हणजे रासलीला दोषपात्र आहे का तुम्हाला कळेल. बघा तुम्ही, मी सांगतो ते वर्णन लक्षात घ्या. रासलीला सांगणारे शुकाचार्य आहेत. कामलीला सांगतील का ते? शुकाचार्याकडं पाहिल्यानंतर ते कामलीला सांगतील असं वाटतं का? ज्ञानोबारायांनी त्या शुकाचार्याचं वर्णन केलंय. विषय जिणोनी जन्मले ऐसे शुकादिक जे दादुले. शुकाचार्य कसे आहेत? विषय जिंकून जन्माला आलेले. कामलीला रासलीला जर असते तर शुकाचार्यांनी सांगितली नसती. लोक म्हणतात तसं नाही. मग काय, शुकाचार्य सांगणार नाहीत बरोबर आहे, पण शुकाचार्यासमोर बसलेला राजा आहे ना परीक्षित, तो विषय विलासात वाढलाय ना, त्याला विषयाचं वर्णन आवडतं ना, म्हणून त्याच्याकरता श्रोत्याला आवडेल म्हणून तरी शुकाचार्य बोलले असतील ना, असं लोकांचं दुसरं म्हणणं आहे. त्यालाही उत्तर देतो. शुकाचार्यासमोर बसलेला राजा परीक्षिती विषयी आहे, विलासी आहे, सगळं मान्य आहे, पण आजपासून 7व्या दिवशी आपलं मरण आहे हे ज्या राजाला ठाऊक आहे, तो विषय ऐकायला तयार होईल का? बघा तुम्ही, मरण डोळ्यासमोर असताना काम आठवतो का? आठवत नाही. एक उदाहरण आहे पुराणात आलेलं, सांगतो. काय झालं, एका राजा होता, निस्संतान होता, कामप्रवृत्तीच नव्हती. कुठंतरी जावं, एखाद्या महात्म्याचा आशीर्वाद मिळवावा आणि संतती मिळवावी म्हणून एका साधूकडे गेला. साधू धुनी लावून बसलेला. सांगितलं म्हणे, महाराज मला कामप्रवृत्ती नाही, संतती होत नाही, संततीची व्यवस्था करा. महात्म्यानं त्याच्या ध्वनीतली एक चिमूटभर राख काढली, याला दिली, ही खा म्हणे, तुला कामप्रवृत्ती होऊन संतती होईल. एक चिमूट राख त्याला खायला दिली आणि साधूनं त्याच्यासमोर एक मूठभर राखेचा फका मारला. हा घरी आला, राजा घरी आला, ती राख सेवन केली, त्याच्यानं फारच खामपिडा झाली, संतती व्हायची व्यवस्था झाली. बायको गरोदर झाली. गरोदर झाल्यानंतर एका दिवशी साधूला भेटायला गेला आणि म्हणतो म्हणे, महाराज माझं काम झालं हो, पण मला तुमच्याबद्दल शंका आली म्हणून आलो. म्हणे, काय झालं? तुम्ही मला एक चिमूटभर राख दिली तर मला एवढा काम बारा करतोय, तुम्ही माझ्या देखत मूठभर खाल्ली, म्हणलं तुमचं कसं झालं असेल म्हणून विचारायला आलो. महात्म्याने सांगितलं, ठीक आहे म्हणे, माझं कसं ते नंतर सांगतो म्हणे, पण आत्ता माझ्या लक्षात असं आलं की 3 दिवसात तू मरणार आहेस, ही चिमूटभर राख घेऊन जा घरी. त्याला चिमूटभर राख पुन्हा दिली. घरी आला, राख खाल्ली, कामपिडा नाही, मरणच डोळ्यासमोर आहे ना. 3 दिवसात मरतो, 3 दिवसात मरतो, आजचा दिवस गेला, उद्याचा गेला, एकच राहिला, तासभर शिल्लक राहिला, 5 मिनिट राहिले, मेला नाही. पुन्हा साधूला भेटायला गेला. म्हणजे महाराज मी मेलो नाही, मरणारच नव्हताच म्हणे. मग कसं सांगितलं? त्याला साधूनं विचारलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, आत्ता तू चिमूटभर राख खाल्ली तरीही मरण डोळ्यासमोर असल्यामुळं तुला कामपिडा झाली का? झाली नाही. आमचं तसंच आहे म्हणे, मूठभर काय वंजळभर जरी खाल्ली तरी सतत डोळ्यासमोर मरण ठेवू नये मी. आत्ता काळानं माझी शेंडी पकडली आहे, हे माझ्या डोळ्यासमोर आहे, मला कामबाधा होतच नाही म्हणे. संपलं उदाहरण. मला सांगायचं काय आहे, ज्याच्या डोळ्यासमोर मरण आहे त्याला काम आठवतो का?
आणि मग राजा परीक्षितीला कामाचं श्रवण मरणासन्न अवस्थेत, आता तर दशमस्कंदाला सुरुवात झालेली, म्हणजे 3 दिवसावर मरण आलेलं, आठवेल का त्याला काम? त्याला काम ऐकावा वाटेल. शुकाचार्यासारखा वक्ता रासलीला सांगतोय, तो काम सांगणार नाही. राजा परीक्षिती विषयविलासी जरी असला तरी आत्ता मरणासन्न आहे, त्याला काम ऐकावा वाटणार नाही, म्हणून रासलीला कामलीला नाही. दुसरं बघा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला रासलीलेच्या पौर्णिमेच्या रात्री 6वं संपून 7वं वर्ष लागलं होतं. काम प्रवृत्तीचं वय एक आहे नाही. अजून एक दुसऱ्या पद्धतीने विचार करा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी संगमित होणं हे खऱ्या पतीशी संगमित होणं आहे. एक उदाहरण सांगतात. एकदा काय झालं म्हणे, नारद गोकुळात आले, राधेला भेटले, खूप भक्तीचं चिंतन झालं दोघांचं. आनंदानं राधेचं दर्शन घेऊन नारद बाहेर पडले. रस्त्यानं दुर्वास भेटले. दुर्वासाने नारदाचा चेहरा फुललेला पाहिल्याबरोबर विचारलं, एवढा आनंद? होय म्हणे, फार आनंद. कशाचा? राधेचं दर्शन झालं आज. राधेच्या दर्शनाने एवढा आनंद? व्यभिचारिणीच्या? नारद म्हणले, काय ते एकदा जाऊन बघा म्हणजे कळेल. दुर्वास मुद्दाम आले, राधेची गाडी घेतली. त्यांनाही आनंद झाला आणि त्यांनी विचारलं म्हणे, राधे असं कसं ग म्हणे, तुम्ही तरी व्यभिचारिणी म्हणून प्रसिद्ध, पातिव्रत्याचं महत्त्व तुम्हाला कळत नाही का? मी सांगतो म्हणे. सांगा म्हणे मला. काय झालं? पातिव्रत्याचं महत्त्व याने सांगायला सुरुवात केली. एक पतिव्रता होती, एकदा पतीचे पाय दाबत होते. मुलगा रांगत 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 चुलीजवळ गेला तरी हिनं पतीची सेवा सोडली नाही. पोरगं चुलीत पडलं, हिनं लक्ष दिलं नाही. पतीला झोप लागल्यानंतर चुलीजवळ गेली तर ते पोरगं सुरक्षित मिळालं. हुताशनश्चंदन पंक शीतल, हा अग्नी त्या पोराकरता चंदनासारखा शीतल झाला. पातिव्रत्याचा परिणाम आहे. तुम्ही हा पातिव्रत्याचा परिणाम लक्षात घ्या, पातिव्रत्य सांभाळा गोपिकानो. दुर्वासाने राधेला कथा सांगितली. बरोबर आहे म्हणे, असं पातिव्रत्य महत्त्वाचं. बरोबर आहे. राधा म्हणाल, मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, ऐकता का? ऐकतो म्हणे. दुर्वासाला तिनं दुसरी गोष्ट सांगितली. राधा बोलायला लागली म्हणे, महाराज असं झालं, एक बाई होती, पतिव्रता होती. एकदा तिचा नवरा प्रवासाला कुठंतरी चालला होता, व्यापारी होता. व्यापाराला बरेच दिवस त्याला बाहेरगावी राहणं भाग होतं. पती घरातून बाहेर जाणार म्हणून पतीनं विचार केला, मी जातो, हे हिला सांगून उपयोगाचं नाही. तिला हळूहळू सांगितलं, मला जावं लागणार आहे, 6 महिने मी तिकडं राहणार आहे. हिनं विचारलं, मी सेवा कशी करायची? नवऱ्यानं काय केलं, एक आपला पुतळा तिला तयार करून दिला आणि पुतळा तयार करून देऊन तिला सांगितलं, मी येईपर्यंत त्या पुतळ्याची सेवा करत जा म्हणून. तिनं त्या पुतळ्याची सेवा केली. 6 महिन्यानंतर नवरा दारात आला. आता नवरा घरी आल्याच्या नंतर तिनं सेवा कोणाची करावी? दुर्वासाला राधेनं विचारलं, त्या चिखलाच्या पुतळ्याची सेवा करू द्या की नवऱ्याची करू द्या? दुर्वासाने सांगितलं, खऱ्या नवऱ्याची करायला पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर. मग आता मला सांगा, चिखलाचा पुतळा असलेला आमचा नवरा आणि खरा नवरा असलेला परमात्मा, हा परमात्मा घरी आल्याच्या नंतर सेवा कोणाची करायची आम्ही? चिखलाचा पुतळा सोडून खरा नवरा त्याची सेवा करण्यामध्ये पातिव्रत्याचा जसा भंग नाही, तसा आमचा हाडामासाचा नवरा सोडून आत्मस्वरूप नवरा असलेला हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याची सेवा करण्यात आम्हाला पातिव्रत्य भंग पावत नाही. आमच्या पातिव्रत्याचा भंग नाही. अजून एक गंमत आहे का? रासलीलेच्या रात्री, ती रात्र उलटल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी काही महात्म्याने जाऊन गोकुळातल्या सगळ्या गोपाळांना विचारलं, काल रात्री तुझी बायको कुठं होती? त्याने सांगितलं, माझ्यासोबतच होती. याच्यासोबत याची बायको असताना तिथं जर दिसली तर ती देवानं निर्माण केलेली अलौकिक स्त्री, तिला पाहून हिचं काम हे हिचं पातिव्रत्य भंग पावलं म्हणता येतं का? म्हणता येत नाही. काय अनेक पद्धतीनं विचार, काय अनुकूल पद्धतीनं एखादं चरित्र पाहण्याचं ठरवायचंच नाही. हे असं आहे ना, ह्याच्याबद्दल प्रतिकूलच विचार करायचा. असं ठरवल्यावर काय वाटेल ते शेंडे फोडता येतात त्याला. रासलीला ही कामक्रीडा नाही.
जीव शिवाचं मिलन आहे. लोक जरी राधेला हसत असले तरी तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. राधा तिकडे कान द्यायला तयार नाही. दिव्य अशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची रासलीला. त्या रासलीले करता भगवंताने वेणुनाद केला यमुनेच्या त्या वृंदावनात उभं राहून. देवाचा वेणुनाद ऐकल्याबरोबर जी गोपिका जे काम करत होती ते काम सोडून निघाली. कोणी दूध तापवित होती सोडलं, कोणी बाळाला पाजत होती सोडलं. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा हो. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नंदा, कोणी जावा त्या कोणी नंदा. पृथ्वी वेदली परमानंदा हो नंदा हो नंदा. पावा घोगडी कोणी पायी हो. पावा घोगडी कोणी पायी. संगे गोपाळ घेऊनी गाई हो. संगे गोपाळ घेऊनी गाई. वृंदावनी आले लवलाई. वृंदावनी आले लवलाई. वेणू वाजविला सुस्वरे बायो बायो बाई. पावा घोगडी कोणी पायी हो. पावा घोगडी कोणी पायो. पावा घोगडी कोणी पाय. सगळ्या गोळ्यांनी जे काम करत होते ते काम टाकून निघाल्या. कोणी दूध तापवत असलेली दूध सोडलं निघाली. कोणी मुलाला पाजत होते पोरगं टाकलं निघाली. कोणी पती सेवा करत होती पती सोडला निघाली. कोणी सासू सासऱ्याची सेवा करत होती ती सोडली निघाली. कोणी रात्रीची वेळ आहे ध्यान करून आता झोपावं म्हणून अंथरुणावर बसून ध्यान करत होती ते ध्यान सोडलं निघाली. ज्या कामात जी गवळण होती ते काम सोडलं निघाली. देवाच्या जवळ सगळ्या गवळणी आल्या आणि भगवंताने सगळ्याचं स्वागत केलं. स्वागतम वो महाभागा प्रियंकिंकर वाणी महा. कशाला आलात म्हणे. कशाला आलात म्हटल्याबरोबर देवाला त्याने सांगितलं देवा तुम्ही वेणुनाद केला म्हणून. वेणुनादातून काय या म्हणलं होतं का तुम्हाला. सगळं गोकुळ कुशल आहे ना. घरी तुमच्या कोणाला काही अडचण नाही ना. नाही अडचण नाही. मग कशाला आलात. गवळ्याने म्हणाले निघतो मग आम्ही. निघाल्याबरोबर देवाने विचारलं का निघालात का ग. नाही देवा तुम्ही म्हणालात ना घरी कोणाला अडचण नाही तर कारच. मग याचा अर्थ काय म्हणे. घरी अडचण असली तरच माझ्याकडे यायचं काय. अडचण नसताना माझ्याकडे यायचं नाही. थांबा. थांबल्याबरोबर देवानं सांगितलं थांबलात का ग. थांबायचं नाही म्हणे. का काय किती भयान रात्र दिसत नाही तुम्हाला. जातो म्हणे देवा. वेड्या आहेत काय म्हणे. भयान रात्र म्हणजे काय येतानाच भयान होती काय जाताना भयान नाही काय. थांबा. थांबल्याबरोबर विचारलं थांबलात का. थांबलो म्हणे देवा. थांबायचं नाही म्हणे. का तुमचे नवरे भाऊ शोधत असतील ना ग तुम्हाला. जा घरी. निघाल्याबरोबर देवानं सांगितलं थांबा ना ग. का निघालात का. देवा तुम्हीच म्हणालात ना नवरे वगैरे. मग नवरे वगैरे शोधतात याचा अर्थ इथून तुम्ही दुसरीकडे गेल्यानंतर त्यांनी किती ठिकाणी शोधायचं तुम्हाला. अजून इथं थांबा. शोधत शोधत इथं तरी येतील. राहावं की जावं त्या गवळणीला काही सुधरूच देणार भगवान. राहायला तयार झाली की म्हणायचं जा. जायला तयार झाली की म्हणायचं राहा. नाही देवा आम्ही आता तुझ्याजवळ थांबणारच होतो म्हणे. का तुझ्या संगतीचा आनंद आम्हाला भोगायचा आहे. देवानं सांगितलं वेड आहेत का. माझ्या जवळ राहून आनंद नसतो. माझ्यापासून दूर राहून माझं चिंतन करावं. करावे चिंतन तेची बरे न भेटून. तेची बरे न भेटून. तेची बरे न भेटून. करावे चिंतन तेची बरे न भेटून. तेची बरे न भेटून. तेची बरे न भेटून. मला न भेटता माझं चिंतन करण्यात आनंद आहे. घरी बसा माझं चिंतन करा. चिंतन करा. चिंतनात आनंद आहे. माझ्या भेटीमध्ये न तथा सन्निकर्षेण माझ्या जवळ येण्यामध्ये आनंद नाही. बघा तुम्ही
संगम आणि विरह याच्यामध्ये खरं महत्त्वाचं काय आहे? विरह महत्त्वाचा आहे. एका प्रियकराला त्याच्या मित्रानं विचारलं, तुझ्या प्रेयसीचा संग तुला बरा वाटतो की विरह बरा वाटतो? त्यानं सांगितलं, विरहच चांगला वाटतो. का? त्याचं उत्तर आहे, साहित्यामध्ये फार चांगला श्लोक येतो. इकडं देवाकडे लावा एवढंच फक्त. प्रियकर प्रेयसीचं चिंतन घेण्यापेक्षा देवभक्ताचं चिंतन घेतलं की काम भागलं आपलं. त्यानं उत्तर दिलं, संगम विरह विकल्पे वरमिह विरहो न संगमस्तस्याः संगे सातु तथैका विरहे भूतन्मयं जगत सर्वम. तो प्रियकर उत्तर देतो, जेव्हा माझ्या प्रेयसीचा मला संग असतो तेव्हा ती एकटी माझ्याजवळ असते, आणि जेव्हा मला तिचा विरह असतो त्यावेळेला माझ्या मनालाच तिचा आकार आल्यामुळं सगळ्या जगात ती मला दिसते. विरह चांगला की संगम चांगला? देव जवळ असताना देवाची एक मूर्ती दिसेल आणि देव दूर असताना सगळ्या ठिकाणी देव दिसेल. कोणतं चांगलं आहे सांगा ना? जा घरी, माझ्याजवळ बसू नका. सगळ्या गवळणीला सांगितलं देवानं. निघाल्याबरोबर देवानं विचारलं, निघालात का ग? निघालो. का? तुम्हीच सांगितलं ना देवा, करावे चिंतन त्याची बरे न भेटून. वेड्यात का म्हणे? घरी बसून चिंतनात माझ्या जर आनंद असेल तर माझ्या जवळ आल्यावर कमी असेल का ग? गवळणीला काही सुचेच ना, काय करावं, राहावं की जावं? जा म्हणतो, राहा म्हणतो, राहिलं तर राहू देत नाही, गेलं तर जाऊ देत नाही. सगळ्या गवळणीने खाली मान घातली. अनन्य भावानं भगवंताला शरण आल्याबरोबर परमात्म्याने सांगितलं, थांबा, रासलीला करायची आपल्याला. रासमंडल रचलं. यमुनेच्या वाळवंटात त्या सगळ्या गोपिकांना आणलं. रासेश्वरी राधा आहे, रासमंडलाची अध्यक्षा ती आहे. तिच्या म्हणण्यानुसार सगळा रास होतो. रासमंडल रचलं. एक गवळणी बरोबर 2 रूपात देव नृत्य करायला लागले. नृत्यामध्ये हल्लीसक नावाचा एक नृत्य प्रकार आहे. एक पुरुष एक स्त्री, किंवा एक स्त्री 2 पुरुष, अशा पद्धतीनं जे नृत्य होतं, अशा जोड्याने जे नृत्य होतं त्याला हल्लीसक नृत्य म्हणतात. रासाचं नृत्य हल्लीसक नृत्य आहे. गवळणीसह भगवंत असं ते नृत्य सुरू झालं. गवळणी गायला लागल्या. भगवंतानी उच्च स्वरामध्ये गोपिकाचं नाव घ्यावं. देवाने उच्च स्वरात भगवंतानी गोपिकाचं नाव घेतल्या घेतल्या गोपिका म्हणायच्या, थांबा देवा, आता तुला तारस्वर काय असतो आम्ही दाखवतो म्हणे. तारस्वरामध्ये त्याने भगवंताचं गायन करावं. देवाचंही गाणं, गोपिकाचंही गाणं. गोपिकांनी त्या दिवशी गायलेल्या रागाची संख्या 16,000 आहे म्हणे. आपल्याला किती माहिती आहेत? 4 ना 5. मालकंस, भैरवी. देवाच्या शत्रूचं नाव लगेच येतं. 16,000 राग आहे. रासलीलेचं नृत्य चालू, आणि ते नृत्य चालू असताना सगळ्या गोपिकाच्या अंतःकरणात अभिमान आला. ही गोष्ट वाईट घडली. सगळ्या गोपिका म्हणायला लागल्या, कसं आहे म्हणे, बघा आमचा केवढा मोठा अधिकार, अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी पण आमच्याबरोबर नाचतो, आमच्याबरोबर गातो, आम्ही त्याला हरवतो गाण्यात, आम्ही नाचण्यात त्याला हरवतो, मोठे आहेत आम्ही. आणि देवाला सगळं चालतं, फक्त भक्ताच्या मनात निर्माण झालेला अभिमान चालत नाही. तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, तिळ मात्र जरी, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान. तिळ मात्र जरी होय अभिमान, 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 तिळ मात्र जरी, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान.
तो समान भार देवा तो समान. भक्ताच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या तिळभर अभिमानाचं ओझं भगवंताला मेरू तो समान भार देवा. मेरू पर्वता एवढं वाटतं म्हणे. अभिमान निर्माण झाला गोपिकाच्या अंतःकरणात आणि देवाला बरं वाटलं नाही. भगवान अंतर्धान झाले, अदृश्य झाले. अदृश्य झाल्याबरोबर सगळ्या गोपिका वेड्या झाल्या, शोधायला लागल्या देवाला. इतस्ततः शोधलं, देव दिसेना. यमुनेच्या वाळवंटात देवाच्या पावलाची चिन्ह दिसली. मग हा ठसा देवाच्याच पावलाचा ओळखायचा कशावरून? तर देवाच्या कृष्णावतारात भगवंतानी आपल्या पायावर 19 सुचिन्ह धारण केली आहेत. ती चिन्ह उमटली होती मातीत, त्याच्यावरून देवाच्या पायाचा ठसा कळालं. सगळी सुचिन्ह. कलश आहे देवाच्या पायावर, प्रत्यंच्या नसलेलं धनुष्य आहे, स्वस्तिक चिन्ह आहे, ध्वजचिन्ह आहे, कलश चिन्ह आहे, जांभळाचं चिन्ह आहे, कमळाचं चिन्ह आहे, गदेचं चिन्ह आहे. चांगली सगळी चिन्ह देवाच्या पायात. आपल्या पायात काही नाही. उभ्या आडव्या रेघा नुसत्या. बघायचं कारणच नाही काय. असले तर भोवरे येत नुसते आपल्या पायात. भ्रमंतीच्या पलीकडे काही नाही. देवाच्या पायात भाग्यरेषा असली तर आपल्या पायात दारिद्र्य रेषा. ती सुचिन्ह पाहिली. गवळणीने सांगितलं हा देवाच्या पायाचा ठसा म्हणे. चला शोधत पायाचा माग घेत घेत जाऊ. पुढं निघाल्या. पुढं त्या पायाच्या बरोबर दुसरा एक पाऊल दिसायला लागला. अरे म्हणे हा राधेच्या पायाचा ठसा. राधेला नेले देवानी बरोबर. पुढं गेल्या. राधेच्या पायाच्या ठसाच्या पुढं पुढं गेल्याच्या नंतर तिथं त्यांनी एका गवळणीनं सांगितलं इथं म्हणे भगवंतांनी राधेची वेणी घातली असणार. कशावरून? ते बसलेली मांडीची चिन्ह दिसायला लागली. केसाचा गुंता वगैरे तिथं दिसलं. ते मांडीच्या चिन्हात राधेची अशी पूर्ण मांडी, देवाची अशी मांडी. डावा पाय जवळ उजवा माग असं लांब केलेला. कारण वेणी घालायचं म्हणजे कसं बसावं लागतं त्याचं शास्त्र आहे ते. त्याच पद्धतीनं बसलं पाहिजे. तशी सगळी चिन्ह खाणाखुणा दिसल्याच्या नंतर सांगितलं इथं राधेची वेणी घातली. पुढं गेले. इथं राधेला फुलं तोडून दिली म्हणे देवाने या झाडाची. कशी काय? देवाच्या पायाचा चवडा उमटला होता फुलाच्या झाडाखाली आणि थोडी फुलं तुटून पडलेली होती. पुढं गेले. राधेच्या पायाचा ठसा नाही. तेव्हा गोपाळाने त्या गवळणींनी सांगितलं इथून भगवंतांनी राधेला खांद्यावर घेतलं. कशावरून? राधेच्या पायाचा ठसा नाही, देवाच्या पायाचा ठसा जमिनीत जास्त रुतलाय म्हणे. काय बारीक लक्ष असेल बघा. भगवंतावर एवढं बारीक लक्ष गोपिकांनी ठेवलंय. एवढं बारीक लक्ष आपल्या नवऱ्यावर प्रत्येक बाईनं ठेवावं. आहे की नाही? भगवान निघाले. इथून गेलेत म्हणे पुढं. चला पुढं गेल्यानंतर एका ठिकाणी राधा भेटली. राधेला विचारलं त्याने असं झालं की नाही राधे रस्त्यात? तुझी वेणी घातली, तुला खांद्यावर घेतलं, झालं म्हणे. इथं तू आहेस, तुलाही सोडलं. होय म्हणे. तुम्हाला जेव्हा अभिमान झाला तेव्हा मला अभिमान झाला नव्हता म्हणून सोबत घेतलं होतं. पण इथं आल्यानंतर मी देवाला म्हणलं देवा आता मला खांद्यावर नाही, पाठीवर नाही, खांद्यावर घ्या. अभिमान आला आणि मी खांद्यावर बसते म्हणल्यावर देवाने मला सांगितलं इथं खडकावर चढ, मी खाली उभा राहतो, पाय सोड, माझ्या खांद्यावर बस, घेऊन जातो. आणि मी खडकावर चढले, पाय सोडले आणि देव अंतर्धान झाले. इथं पडले. माझी आता तुमच्यासारखीच अवस्था आहे. सगळ्या गवळणी यमुनेच्या वाळवंटात आल्या. यमुनेच्या वाळवंटात येऊन त्यांनी भगवंताच्या चरित्राचं अनुकरण केलं. अनुलीला करून झाल्याच्या नंतर सगळ्या गवळणी शोकाकुल अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दर्शन द्यावं म्हणून गोपी गीत गायला लागल्या. गोप्यौचुः जयति तेधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयत दृश्यतां भिक्षुतावताः वैधृतासवः साम्यचिन्वते. सगळ्या गोपिका रडायला लागल्या. गोपिकांनी रडत रडत भगवंताचं गीत गायला प्रारंभ केली. भगवंताला या देवा
आमचा अपराध पोटात घाला, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. वल्लभाचार्याने एक गोपिका विरह गीत रचले, फार गोड वर्णन केले. एहि मुरारे कुंज विहारे, एहि प्रणत जन बंधो, हे माधव मधुमथन वरेण्य, केशव करुणा सिंधो. एहि मुरारे बिहारे यही प्रणत जन बंधो, हे माधव मधुमथन वरेण्य, केशव करुणा सिंधो. रास निकुंजे गुंजति नियतं, भ्रमरशतं किल कांत, एहि निभृति पथ पांथ, स्वामी हयाचे दर्शन दानम, हे मधुसूदन शांत. एहि मुरारे कुंज बिहारी, ही प्रणत वन बंधो, हे माधव मधुमथन वरेण्य, केशव करुणा. शून्यं कुसुमासनमिह कुंजे, शून्यः केलिकदम्बः, दीनः केलिकदम्बः, मृदुकलनादं किलसविषादं, रोदिति यमुना स्वम्बः. एहि मुरारे कुंज बिहारी, यही प्रणत जन बंधो, हे माधव मधुमथन वरेण्य, केशव करुणा सिंधो. नवनीरजधर श्यामल सुंदर, चंद्रकुसुम रुचिवेश, गोपी गण हृदयेश, गोवर्धनधर वृंदावन चर, वंशीधर परमेश. यही मुरारे कुंज बिहारी, हे प्रणत जन बंधो, हे माधव मधुमथन वरेण्य, केशव करुणा सिंधो. राधारंजन कंस निशोदन, प्रणतिस्तावक चरणे, निखिल निराश्रय श्रयणे, एहि जनार्दन पीतांबरधर, कुंजे मंथर पवने. मुरारे कुंज बिहारी, एहि प्रणत जन बंधो, हे माधव मधुमथन वरेण्य, केशव करुणा सिंधो. हे माधव मधुमथन वरेण्य, केशव करुणा सिंधो. सगळ्या गोपी गीताचं सार एका गोपिका विरह गीतामध्ये वल्लभाचार्यांनी आणून ठेवलेलं आपल्याला पाहायला सापडतं. सगळ्या गोपिका भगवंताला म्हणायला लागल्या, ए हे मुरारे, हे मुरारी, हे भगवंता, या या या. कुंज विहारे, कुंजामध्ये विहार करणाऱ्या भगवंता या. ए ही प्रणत जनबंधो, देवा तुमच्या चरणाला शरण आलेल्या लोकांचे तुम्ही रक्षक आहात, या या या. हे माधवा या, मधुमथना या, हे श्रेष्ठ भगवंता या, केशवा हे करुणा सिंधो या देवा, या देवा या. तुम्ही रास लीलेला प्रारंभ करून आम्हाला आनंद द्यायला सुरुवात केली होती देवा, पण रासातून तुम्ही निघून गेला. आमच्या भरल्या आनंदातून तुम्ही निघून गेल्याच्या नंतर आम्हाला इथली रासाच्या करता जमा केलेली किंवा निसर्गाने आम्हाला दिलेली, तुम्ही जुळवून दिलेली जी सगळी साधन सामग्री आहे, या साधन सामग्रीत कुठलाही आनंद देवा आता वाटत नाही. शून्यम कुसुमासनमिह कुंजे, या कुंजामध्ये देवा आपल्या विहाराकरता आपण कुसुमाची शय्या निर्माण केली होती. शून्य शून्य वाटायला लागले. आता तुम्ही नाहीत, ह्या कुसुमाच्या शय्येचं आम्हाला महत्त्व राहिलं नाही. शून्य केली कदंबहा, देवा तुमच्याबरोबर विहाराकरता जमा केलेली ही सगळी सामग्री शून्य शून्य वाटायला लागली. दीन केली कदंबहा, ही सगळी सामग्री आम्हाला दीन वाटायला लागली. मृदुकलनादम किल सविषादम, यमुनेचं पाणी असं कलरव करत हळूहळू वाहतंय खरं देवा, मृदू मृदू असा कलनाद तिचा आहे,
पण रोदिती यमुना स्वंभा किल सविशालम. त्या पाण्याच्या कलरवामध्ये सुद्धा आता आम्हाला विषाद जाणवायला लागला देवा. यमुनेचं पाणीसुद्धा देवा तुमच्या वाचून रडतं अशी आमची अवस्था झाली देवा. देवा या या या. अतिशय सुंदर वेश धारण केलेले देवा तुम्ही आहात. गोपीजनाचे तुम्ही हृदयेश आहात. आमच्या हृदयाचं धन तुम्ही आहात. गोवर्धन धारण करून आमचं रक्षण करणाऱ्या परमात्मन, वृंदावनामध्ये गाईवासराच्या पाठीमागं हिंडून त्यांचंही रक्षण करणारे आहे देवा. हे वंशीधारा, हे परमेश्वरा, आमच्या रक्षणाचा आता विचार तुमच्या मनात काय येत नाही. या 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 देवा. देवा, राधेचं रंजन करणारे तुम्ही आहात. कंसासारख्या दुष्टाचं निषूदन करणारे तुम्ही आहात. तुमच्या चरणाला आमचा साष्टांग नमस्कार देवा. प्रणतिस्तावक चरणे निखिल निराश्रय श्रेणे. ज्याला कोणीही आधार नाही त्याला आधार देणारे तुम्ही आहात देवा. कोणी आधार नाही, निराधाराचे तुम्ही आधार आहात देवा. एही जनार्दन, जगाचा सांभाळ करणाऱ्या परमात्मन या. हे पितांबरधारी या. कुंजे मंथर पवने, या कुंज वनामध्ये मंद गतीनं संचार करणाऱ्या परमात्मन, तुमची ती मंद गती पुन्हा आम्हाला इथे दाखवा दाखवा. या कानया रे कानया रे कानया रे जगदेती. 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 देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. भगवंतांनी दर्शन द्यावं, परत प्रगट व्हावं, रात्रीला आपली आनंद अनुभवावी याच्यासाठी गोपिकांनी गीत गाऊन भगवंताला प्रार्थना करून अनेक अनेक कारणं सांगून त्याचं दयाळूपण त्याच्या लक्षात आणून देऊन आजपर्यंत त्यानं आमच्या रक्षणासाठी केलेल्या योजना सगळ्या त्याच्या लक्षात आणून देऊन त्याला पुन्हा पुन्हा प्रगट होण्याची प्रार्थना गोपिकांनी केली. देवा या 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 रासात या देवा. आम्हाला अंतर देऊ नका देवा. तुझ्या भेटी करता, तुझ्या दर्शनाकरता आम्ही सर्वस्वाचा त्याग केला रे. पतिसुतान्वय भ्रातृबांधवा नातिविलंघिते अंत्यच्युतागता आहात. देवा, नवरा, भाऊ, परिवार सगळ्याचा त्याग करून देवा आम्ही तुझ्या चरणाला शरण आलेले आहोत रे. आमचा अव्हेर करू नका देवा. या या प्रगट व्हा. सगळ्या गोपिकांनी गीत गायलं. प्रेमानं तल्लीन होऊन त्या सगळ्या गोपिका रडायला लागल्या. कृष्ण दर्शनाची तळमळ त्यांच्या अंतःकरणात होती आणि अशा अवस्थेत अंतःकरणातला अभिमान यांच्या निवृत्त झाला हे देवाने लक्षात घेतलं आणि भगवान रासलीलेमध्ये पुन्हा प्रगट झाले.
प्रगट झाले भगवान. सगळ्या गोपिकांना आनंद झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आनंदाने सगळ्या गोपिकांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या अंगावरच्या वस्त्राने अंगावरची उत्तरीय सगळी टाकली. एका ठिकाणी आसन तयार केलं, त्याच्यावर बसवलं. भगवंताला गोपिका बोलायला लागल्या, देवा का गेला होतात सांगा, एवढ्या आनंदातून तुम्ही का गेलात सांगा, आमचा आनंद वितळला याचा तुम्हाला वाईट वाटत नाही का सांगा. भगवंताने सांगितलं मी गेलोच नव्हतो म्हणे. मग इथंच होतो म्हणे. कशावरून? मग भगवंताने सांगितलं हे पहा म्हणे, मी इथून गुप्त झाल्याच्या नंतर तुम्ही माझ्याबद्दल काय बोललात ते सांगतो म्हणे. एका गवळणीला धरलं. भगवंतांनी सांगितलं हे बघ म्हणे, इथून मी गुप्त झालो त्यावेळेला तू म्हणालीस की नाही बाहेरून काळा तसा आतून काळाच आहे म्हणून. ती गवळण लाजली म्हणजे तेव्हा ते उगीच म्हणाले. उगीच असेल पण म्हणालीस की नाही सांग. सांगू का म्हणे सगळ्याजणी तुम्ही काय काय म्हणालात माझ्याबद्दल ते. सगळ्यांनी सांगितलं नाही देवा होता इथं कळालं आम्हाला. गुप्त का झाला, अंतर्धान का झाला, तुमचा माझ्याविषयीचा भाव वाढला पाहिजे, पराकोटीला पोचला पाहिजे, अभिमान तुमचा गेला पाहिजे म्हणून अंतर्धान झालं. प्रगट झाल्यानंतर भगवंतांनी मग स्थलक्रीडा जलक्रीडा दोन्ही प्रकारची क्रीडा करून रासाचा आनंद गोपिकांना दिला. ही रासलीला भगवंताची कामदेवाचा अभिमान घालवण्याकरता देवानं केलेली आहे, कामक्रीडा नाही. रासलीलेच्या नंतर भगवंताकडून सुदर्शन आणि शंखचूडाचा उद्धार झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे एक बैलाच्या रूपात अरिष्टासुर आला. त्याचा देवाने समाचार घेतला आणि कंसाच्या मनात असा विचार आला की आपण गोकुळात जे दैत्य पाठवतो, तर राक्षस जे पाठवतो हे सगळे मरतातच आहे. आता असं करू म्हणे, इकडून तिकडं कोणाला पाठवण्यापेक्षा कानोबालाच इकडं बोलावून घेऊन काहीतरी नाशाची योजना करू. काय करणार? कानोबाला इकडं बोलवायचं, तो देव आहे, कंसाला माहिती आहे. आणि देव धर्माच्या निमित्ताशिवाय येत नाही. मग काय धर्माचं निमित्त करू? त्याच्याकडे एक धनुष्य होतं. जुन्या राजा लोकांकडे अशी धनुष्य असायची. जनक राजाकडे होतं की नाही धनुष्य, शिवधनुष्य. एखाद्या देवाने प्रसाद दिलेलं, एखाद्या पूर्वजाचं स्मरण म्हणून असलेलं धनुष्य असायचं. ते पूज्य असायचं, सन्मान असायचा त्या धनुष्याचा. कालांतरानं ते जीर्ण शीर्ण झालं म्हणजे एखादा यज्ञ करून ते धनुष्य समर्पण करायचं यज्ञनारायणाला, असा प्रकार. याच्याकडे असलेल्या एका धनुष्याचा त्याने याग करायचा ठरवला. आणि धनुर्यागाच्या निमित्तानं माझ्याकडं कानोबाने यावं असं ठरवलं मनोमन. धनुर्याग ठरवला, तयारी सुरू केली. अक्रूर काकाला बोलावलं आणि सांगितलं म्हणे, अक्रूर एक काम करा म्हणे, गोकुळात तुम्हीच रथ घेऊन जा, सगळ्या गोकुळाला धनुर्यागाला यायला सांगा, नंदबाबाला निमंत्रण द्या आणि कानोबाला आणि बलराम दादाला दोघाला रथात घालून घेऊन या. इथं आल्यानंतर देवाच्या नाशाचा विचार आमच्या मनात आहे. कंसानं सांगितलं कसं मारणार? काका म्हणे असं करू, एक कुस्तीचा आखाडा भरवू, त्या आखाडाच्या तोंडाशी आपला कुवलयापीठ हत्ती उभा करू, त्याला 10,000 हत्तीचं बळ आहे, तो देवाच्या अंगावर घालू, मारू देवाला. नाही मेला तिथून पुढं आखाड्यात जर आलाच तर आपल्याकडे चाणोर मुष्टिक नावाचे पहिलवान आहेत, त्यांच्याशी कुस्ती करू. तिथं मरेल. तिथं नाही मेला, मी आहे म्हणे, शेवटी मी कानोबाला मारून टाकतो. अक्रूराने लक्षात घेतलं, ज्या क्रमानं मारणारे सांगितले त्या क्रमानंही बेटे मरणार आहेत सगळे. ठीक आहे म्हणा, मरतील, असू द्या, आपण देवाच्या दर्शनाला जाऊ. अक्रूर काकाने रथ घेतला. रथ घेऊन अक्रूर काका गोकुळाच्या दिशेने निघाले. रस्त्यात जाताना मनोरथ सुरू झाले. आज माझं भाग्य उदयाला आलं, देवाच्या चरणाचं दर्शन होणार, माझं सगळं पाप संपलं, पुण्य सगळं उदयाला आलं. देवाची कृपा, देवाची कृपा, असा विचार करत करत अक्रूर काका निघाले. गोकुळाच्या जवळ यमुनेच्या वाळवंटात जेव्हा अक्रूर काका आले तेव्हा तिथं त्या मातीमध्ये उमटलेले देवाच्या पावलाचे ठसे दिसले. अक्रूर काका उतरले. गायीची या मागे श्रीकृष्ण पाऊले, अक्रूरे घातले दंडवत, अक्रूरे घातले दंडवत, अक्रूरे घातले दंडवत. पाऊले, अक्रूरे
घातले दंडवत आपुले घातले दंडवत आपुले घातले दंडवत गायीची या मागे श्रीकृष्ण पाऊले अक्रूरे घातले दंडवत. त्या चरणाच्या ठशाला नमस्कार केला. त्या चरणाच्या ठशातली माती थोडी प्रसाद म्हणून पोटात घेतली, मस्तकावर धारण केली, त्या मातीत लोळले, त्याला प्रदक्षिणा केली. आनंद झाला, ब्रह्मानंद प्राप्त झाला. करुणी वंदन घाली लोटांगण स्वानंदे निमग्न झाला तेने. ब्रह्मानंद सिद्ध झाला. मग पुढे अक्रूर काका रथावर बसून गोकुळात आले. नंदाचं घर गाठलं. आले, बसले बैठकीत. नंदबाबाला निमंत्रण सांगितलं. नंदबाबांनी कान्होबाला आणि बलराम दादाला बोलावलं. अक्रूर काका आलेत, या नमस्कार करायला. भगवान बलराम दादा धावत निघाले. देवानी येऊन आपल्या पाया पडणं बरोबर नाही असं अक्रूर काकाला वाटलं. अक्रूर काका उठून उभे राहिले. भगवान आले पाया पडणार एवढ्यात अक्रूर काकाने साष्टांग दंडवत घातला. पपात चरणोपांते दंडवत रामकृष्ण योह. साष्टांग दंडवत भगवंताच्या चरणाला घातला. अक्रूर काका बसले. भगवंताला जवळ बसवलं. नंदबाबांनी सांगितलं, कान्होबा तुम्हाला न्यायला रथ घेऊन आले तरी अक्रूर काका. कुठं? गोकुळात जायचं. कधी? उद्या जायचं. अक्रूर काकाने थोडंसं नंदबाबाला कृष्णाला गोकुळात जाण्याच्या बद्दलचं वृत्त सांगितलं. सगळे गावात फिरून आले. अक्रूर काकाने नंदबाबाला आणि कान्होबाला हे वृत्त सांगितलं. गावात फिरून आले. बघितलं गावात काय चाललंय. सगळ्या गावाला नंदबाबांनी कळवलं होतं उद्या आपल्याला जायचं आहे, धनुर्यागाला निघायचं. कृष्ण जाणार आहे. रथ आला आहे. कान्होबाला घेऊन जायला रथ आला आहे. गोकुळाची विषण्ण अवस्था, बेचैनी सगळ्या गोकुळात पसरलेली. कान्होबा जाणार, उद्या जाणार, आपल्याला सोडून जाणार. गेला म्हणजे तो पुन्हा येत नाही असा त्याचा स्वभाव आहे. एवढा जीव देवाने आपल्याला लावला आहे. आता देव जाणार, आता देव जाणार, आता देव जाणार, आपल्याकडे राहणार नाही. सगळे विषण्ण. अक्रूर काकाने हे सगळं पाहिलं. गोकुळातला देवाचा प्रेमविस्तार पाहिला. देवाजवळ येऊन बसले. देवाला म्हणायला लागले, देवा काय काका एवढा प्रेमविस्तार गोकुळात कशाला केला हो? या प्रेमविस्तारातून आता तुम्हाला बाहेर पडता येईल का देवा? देवा इथून बाहेर पडल्याशिवाय अवताराचं पुढचं काम होणार नाही हो. देवा यज्ञ बंद पडलेत हो. देवा गोमाता तृषित आहे हो. देवा संत त्रस्त आहेत हो. देवा दुर्जनाची चलती आहे हो. आणि सगळी परिस्थिती बदलायला तुम्हाला इथून बाहेर पडणं भाग आहे हो. पण एवढा प्रेमविस्तार गोकुळात तुमचा मी पाहून आलो, तुम्हाला इथून बाहेर पडता येईल असं वाटत नाही. कसं करणार देवा? देवानं सांगितलं, काही काळजी करू नका, सगळी व्यवस्था करतो. निघतो म्हणे. निघतो. अक्रूराशी बोलले देव. यशोदा मातेला भेटायला घरात आले. यशोदा माता स्वयंपाक करत होती, भाकरी थापटत होती. आल्याबरोबर आईच्या चरणाला साष्टांग दंडवत देवाने घातला. यशोदा मातेनं विचारलं, देवा दंडवत? कान्होबा असं काय? आल्याबरोबर पाया पडायची तुझी रोजची पद्धत नाही. आल्याबरोबर गळ्या पडतोस, भाकरी करू देत नाहीस, मला धरून उठवतोस, आलिंगन देतोस, गळ्या पडतोस, आणि आज पाया पडतोस. आई तसंच कारण आहे ग. काय कारण कान्होबा? आई मी ऋणी आहे ग. कुणाचं ऋणी कान्होबा? काय ऋण असलं तर मला सांग. वाटेल ते ऋण असू दे, आपण राजावर फेडून टाकू. आई दुसऱ्याचं नाही ग. कुणाचं ऋण आहे मग कान्होबा? आई तुझंच ऋण आहे ग. कसलं ऋण कान्होबा? आई आजपर्यंत दूध पाजून मला मोठं केलं, कौतुक केलं, संगोपन केलं माझं, ते ऋण आहे गाई. यशोदा माता म्हणायला लागली, कान्होबा हे बोल नाही का तुझं? मुलांना आईचं ऋण मानावं. दूध पाजलं आईनं हे आईचं कर्तव्य, आईचं ऋण आहे, असं का बोलतोस कान्होबा? नाही गाई, आता मी तुझी सेवा करू शकत नाही गा. का? उद्या जायचंय. कुठं? मथुरेत. कशासाठी? अक्रूर काका न्यायला आलेत. आणि अक्रूर काका आले, मी जाणार. भगवंताने हे ऐकलं. परमात्म्याच्या हे यशोदा मातेनं हे ऐकलं. यशोदा माता एकदम रडायला लागली. म्हणली, देवा काय हे? आम्हाला हृदय का दिलं? आमचं हृदयधन असलेला तो आम्हाला सोडून का चाललास? एवढी गोकुळाची विषण्ण अवस्था त्या दिवशी होती. कोणी त्या दिवशी गाईची धार काढली नाही म्हणे. वासरं दूध प्याली नाहीत म्हणे गाईला जाऊन. गावात चूल पेटली नाही.
भगवान जाणार, उद्या जाणार, उद्या जाणार, याच विरहाच्या अवस्थेत सगळे होते. यशोदा माता रात्रभर विषादात होती. भल्या पहाटे उठली, स्नान केलं, देवाला रस्त्यात जाताना उपयोगी पडण्याकरता म्हणून शिदोरी बांधून द्यायची ठरली म्हणून दशमी करायला बसले. दशमीत मोहन घालायचं विसरलं, पण ती दशमी रुचकर आणि ठिसूळ झालीच होती म्हणे. कशानं? तिच्या अश्रूचंच मोहन त्या दशमीमध्ये पडलं होतं. सकाळी यशोदा माता उठली, भगवान उठले, लवकर उठले, स्नान झालं देवाचं. यशोदा मातेनं सांगितलं, कान्होबा रोज उठल्याबरोबर गाईच्या गोठ्यात जातोस रे, आज शेवटची भेटून गाईंना जाऊन जा, भेटायला जा गाईंना. कान्होबाला जावत नव्हतं, पण गाईचं दर्शन घ्यायचं म्हणून कान्होबा गोठ्यात आले. भगवान गोठ्यात आल्याबरोबर सगळ्या गाई एकदम परिचयाचा माणूस आपल्याला अंतरतो या भावनेनं देवाला भेटायला आल्या. कोणी पाय चटते, कोणी अंगाला अंग घासते, एखादी गाय गळ्यात गळा घासते, एखादी गाय रडते, अश्रू ढाळते. जणू काही त्या सगळ्या गायी देवाला सुचवत होत्या, कान्होबा आजपर्यंत तुझा आमचा संग होता रे. रानात रस्ता चुकला तर देवा तुझा वेणूनाद, तुझा शिंगनाद ऐकून आम्हाला रस्ता शोधता येत होता रे. आता ती व्यवस्था राहणार नाही, आम्ही काय करायचं सांग. कान्होबाला राहावे ना. भगवान तिथून बाहेर पडले. तयारी सगळी झाली. रथात बसायला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले आणि सगळे गोपिकांनी येऊन रथ अडवला. रथी चढिले वनमाळी, आकांत गोकुळी. भूमि पडिया व्रतबाई, बोलता सांभाळी. अक्रूर काकाने रथ सिद्ध केला. भगवान रथामध्ये बसले. रथारूढ झालेल्या भगवंताला अडवायला सगळ्या गवळणी जमा झाल्या आणि सगळ्या गवळणींनी रथ कोणी जाऊच द्यायचं नाही असं ठरवलं. चाक कोणी उलटं फिरवायला लागली, कोणी रथाच्या समोर जाऊन उभी राहिली, कोणी रथासमोर आडवी पडली, कोणी अक्रूराला रथातून खाली ओढायला लागली, कोणी भगवंताला ओढते. जाऊ द्यायचं नाही असं सगळ्यांचं मनोगत होतं. पण भगवंताने सांगितलं निघालं पाहिजे, जायचंय जायचंय जायचंय. रथ चालू झाला. सगळ्या गवळणी रडायला लागल्या. नयनीच्या उदकाने भिजली धरणी म्हणे. मातीत चिखल झाला डोळ्यातल्या पाण्याने गोपिकांच्या.
सगळ्या गोपिका रडायला लागल्या. रथ निघाला. रथाच्या चाकाची करकर ऐकू आल्याबरोबर आत्तापर्यंत भगवंताच्या भविष्यात विरहाच्या वेदनेनं व्यथित झालेली यशोदा माता बेशुद्ध पडली होती. करकर ऐकलेन सावध झाले. धावत आले. म्हणते रथ थांबवा कानोबा, थांबवा थांबवा. देवाने रथ थांबवला. जवळ गेली यशोदा माता. हात जोडून देवाला विनंती करते, देवा या गवळणीची एक विनंती ऐका हो. तुमची आई नाही देवा, मी दाईच आहे. तुमची आई देवकीच आहे, खरे देवा. माझी एक प्रार्थना आहे का? काय आई? देवा माझी एक प्रार्थना आहे का? सांग नाही. देवा मी आजपर्यंत तुम्हाला रागावले, विसरा. तुम्हाला मी बंधन केलं, उखळाला मी बांधलं होतं देवा, विसरा विसरा देवा. क्षमा करा, या दासीला क्षमा करा. मी तुम्हाला बांधलं, विसरा देवा. भगवान म्हणतात, आई तू मला बांधलं या चरित्राचं चिंतन करून अनेक लोक जगात मुक्त होणार आहेत आणि तुझं बंधन मी विसरायचं? तुझ्या दाम बंधन लिलेचं चिंतन करूनच भक्तांना मुक्त होता येणार आहे. कसं विसराय? तर सांभाळ, विसरता येत नाही. लहानाचं मोठं केलं, विसरता येत नाही. कोड कौतुक केलं, विसरता येत नाही. वह गुण हमको कहाँ बिसरी है, बडे किए पय प्याई. रक्ताचं दूध करून पाजून आई तो आम्हाला मोठं केलं, कुठं विसरू हे? कसं विसरू? देवाला रडू येत होतं, यशोदा माते रडत होती. भगवंताने सांगितलं, नाही देवा, नाही अक्रूरा, आता रथ काढा. अक्रूराने रथ काढला. ऐका जनार्दनी, रथ गेला निघून. भगवंताचा रथ निघून गेला. सगळं गोकुळ लुटलेल्या गावासारखं झालं. गाव येऊन कोणीतरी झोडपून नेलंय. सगळे करुण क्रंदन करत होते. अब सिसक सिसक कर रोना है, निष्ठुर की याद भुलाना है. देवाचं स्मरण विसरण्या पलीकडे आता आपण काही करू शकत नाही. आपल्याला तो आठवावा म्हणून प्रयत्न करावा लागतो. गोपिकांना तो विसरायचा प्रयत्न आहे. विसर झाला पाहिजे, देव विसरला पाहिजे. अक्रूर काकाने रथ काढला. निघाले अक्रूर काका. रस्त्यानं जाताना संध्याकाळी यमुना तीरावर अक्रूर काका संध्येला उतरले तर पाण्यातही भगवान दिसले. पाण्यातही परमात्मा दिसल्यानंतर अक्रूराच्या लक्षात आलं की बाबा देवाला मी नेतो आहे, लहान मुलगा म्हणून नेतोय, पण अशी देवाची अवस्था नाही. देव वाटेल ते करेल, सामर्थ्य मोठं आहे. मथुरेच्या जवळ आले. गावाच्या बाहेरच भगवंताने सांगितलं अक्रूर काकाला, काका इथंच रथ थांबवा, मला इथंच उतरू द्या, मी तुमच्याबरोबर आज गावात येत नाही. गोकुळवासी सगळे येणार आहेत ना, त्यांच्याबरोबर आजची रात्र इथं मला घालवू द्या. भगवान तिथं थांबले. अक्रूर काकाने रथ गावात नेला. गोकुळातले सगळे लोक धनुर्यागा करता येणार होते, ते आले आणि भगवंत त्यांच्याबरोबर राहिले. सकाळी उठल्याबरोबर नंदबाबाला भगवंताने सांगितलं, म्हणे बाबा एक इच्छा आहे. म्हणे काय? गावात जाऊन यावं म्हणतो. कशाला? मथुरा आपली राजधानी आहे ना, एकदा शहराची शोभा या सगळ्या पोरांना दाखवून आणावी म्हणतो. नंदबाबाने सांगितलं जायला हरकत नाही कानोबा, पण इथं पोरकटपणा करायचा नाही, सभ्यनगर आहे हे. या राज्यातल्या एका अधिकाऱ्याचा तो मुलगा आहेस. इथे येऊन कोणाची छेडखाणी करायची नाही, कोणाचं मडकं फोडायचं नाही, कोणाला वाकडं दाखवायचं नाही, काही करायचं नाही. कानोबानं सांगितलं शिस्तीत जाऊन येतो म्हणे, काही काळजी करू नका. भगवान निघाले. 10 वर्षाचं देवाचं वय. देवाचे बालमित्र बरोबर निघाले. कोणी देवाच्यापेक्षा थोडा मोठा, कोणी देवापेक्षा थोडा लहान, कोणी बरोबरीचा. 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंतचे सगळे मित्र घेऊन भगवान निघाले. रस्त्यानं जाता जाता तो कंसाचा परीड भेटला. रुबाबात चालला होता, मिशीवर ताव देत चालला होता. सोबत 10-15 सेवक होते. त्यांच्या हातात सोन्याच्या थाळ्या होत्या आणि त्याच्यामध्ये रेशमाची वस्त्र होती कंसाची, आणि ते घेऊन रस्त्यानं निघालेला तो. गावातली प्रतिष्ठित मंडळी त्याला रस्ता देत होते, नमस्कार करत होती. या या, जाऊ द्या, याला रस्ता द्या. तर रस्त्यानं चाललेला. भगवंताने त्याला पहिल्यानं विचारलं, कोण रे बाबा तू? मी परीट आहे म्हणे. कोणाचा? कंसाचा. हे काय थाळ्यामध्ये? कंसाची वस्त्र. आमचं मामाचं आहे म्हणे कंस, दे ना आम्हाला हे वस्त्र. परीटानं सांगितलं, तुमच्यासारख्या गवळ्याला अशी वस्त्र पाहायला तरी मिळाली का रे? व्हा बाजूला, मूर्ख कार्टे. वस्त्र मागितले मी तुम्हाला वस्त्र दिली, कंसाला कळालं तर तुम्ही जगणार नाही तर मी जगणार नाही. सरका बाजूला.
तो असं जेव्हा परीड बोलायला लागला तेव्हा ते गोपाळांना सहन झालं नाही. गोपाळांनी 5 वर्षाचा गोपाळ होता तिथं लहानसा, देवाला हाताला धरून त्यानं सांगितलं, देवा काय रे, काय नाही देवा, फारच बोलायला लागला म्हणा. बोलू दे म्हणे, काय नाही देवा, एकदा पुतणेवरचा हात याला दाखवा की म्हणे, काय बिघडलं. पुतणेला दिलेला प्रसाद याला द्या. देवाने त्या परीटाचा नाश केला. सेवक थाळ्या टाकून पळून गेले. पोराने सगळी रेशमाची वस्त्र घेतली. रस्त्यानं जाताना पुन्हा गुणक नावाचा शिंपी भेटला. तो मात्र भगवत भक्त होता, म्हातारा होता, तेजस्वी होता. कंसाला सुद्धा कपडे शिवायला याच्याकडे यावं लागत होतं. तेजस्वी, नामा म्हणे अंगी विठोबाची शिवी. फक्त एक देवाचं वस्त्र शिवून द्यायचं एवढंच त्यानं ठरवलं होतं. आता याच्या पुढच्या आयुष्यात वस्त्र शिवायचं नाही दुसऱ्या कोणाचं. कात्री सुई दोरा घेऊन बसलाच होता तो. टोपीत सुई होती म्हणून पायात कात्री होती, असा बसला होता. शिंपी बहुतेक असेच बसतात. कात्री असते ती पायाकडेच असते आणि सुई मात्र टोपीत अशी खोचलेली असते, आहे की नाही. एकाने त्याच्यात श्लेष सांगितला, फाडायचं काम करणाऱ्याला पायाजवळच ठेवा, जोडायचं काम करणाऱ्याला डोक्यावर घ्या. सुई जोडायचं काम करते डोक्यावर, कात्री फाडायचं काम करते पायाजवळ. योग्यायोग्यतेचा विचार चांगला या शिंप्याला ठाऊक आहे. देव जवळ गेले. भगवंताने सांगितलं, वस्त्र शिवून देशील. देवा तुझी वस्त्र शिवायलाच बसलो म्हणे, या. वस्त्र शिवून दिलं. देवाच्या मुलांच्या अंगावर वस्त्र आली. वस्त्र घेऊन मुलं निघाली. पुढे सुदामा माळी होता, तोही भगवत भक्त होता. रात्रभर त्यानं कळ्या अशा फुलाच्या आणून टाकलेल्या. तो म्हणत होता कळ्यांना, उमला कळ्यानो, देवाच्या गळ्यात जायचं भाग्य पाहिजे असलं तर उमला उमला उमला. गोंजारून पिंजारून सगळ्या कळ्यांना बोलून बोलून त्यानं असं गरम करून करून उमलवलं होतं. हार तयार केले सगळ्या गोपाळांना. भगवंताला ते सगळे हार दिले. हार घेतले देवाने. पुढं रस्त्यानं भगवान चालले. एक कंसाची कुब्जा नावाची दासी होती. 3 ठिकाणी वाकडी होती. हातात तिच्या चंदन होता. अंगराग, कंसाला अंगराग लावायला ती निघालेली. देवानं तिला विचारलं, सुंदरी कुठं निघालीस ग? गोपाळ म्हणायला लागले, देवा सुंदरी 3 ठिकाणी वाकडी. भगवान म्हणायला लागले, मी म्हणतो ती सुंदरी असते, कशावरून करतो की नाही बघा तिला सुंदरी. आता देवाच्या जवळ ती आली. देवानं विचारलं, म्हणे काय तुझ्या हातात ग? अंगराग आहे. कुणाला लावणार? कंसाला. माझ्या हातचा अंगराग त्याला फार आवडतो. आम्हाला लावशील? लावून देते म्हणे देवा. त्यानं देवाला उटी लावली, चंदनाची उटी. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. उटी लावली देवाला, सुंदर उटी लावली. चित्र काढून दिली त्याच्यावर. भगवान प्रसन्न झाले आणि त्या कुब्जेला जवळ घेतलं. तिच्या पायावर पाय ठेवला, हनुवटीला हात लावला आणि वर ओढलं. आणि दबलेलं स्प्रिंग ताणल्यासारखं होऊन तिचं शरीर एकदम सरळ झालं. 3 ठिकाणी वाकडी ती सुंदरी झाली. भगवान मग तिचा कुब्जेचा असा तिला सौंदर्यपण प्राप्त करून दिल्याच्या नंतर ती म्हणायला लागली, देवा घरी चला ना. देवानं सांगितलं, येतो म्हणे, पुन्हा येतो, काम येतं आता सध्या. तिच्याही घरी जायचं ठरलं, अक्रूराच्याही घरी जायचं ठरलं, पण कंसाचा नाश झाल्याशिवाय येत नाही असं देवाने सांगितलं. पुन्हा निघाले. जिथं ते धनुष्य ठेवलं होतं तिथं भगवान ते धनुष्य बघायला आले आणि सहज उचललं की ते मोडलं. ते मोडल्याबरोबर सगळ्या लोकात कोलाहल सुरू झाला. यज्ञाच्या आधी धनुष्य भंगलं. अपशकुन आहे, राजाला अपशकुन झाला, अपशकुन झाला. आणि इकडं कंसालाही काही दुश्चिन्ह दिसायला लागले. कंस आरशासमोर उभा राहिला तर मस्तकच दिसेना, दिसलं तर त्याच्यामध्ये छिद्रच दिसायला लागलं. स्वप्न पडलं तर हा गाढवावर बसूनच फिरायला लागला. रक्तपुष्पाच्या गळ्यात माळा घातलेल्या आणि वरून तेलाचा अभिषेकच व्हायला लागला. दुश्चिन्ह सगळी झाल्याच्या नंतर कंस म्हणायला लागला, काही नाही म्हणे, आता लवकर आखाडा भरवा. कृष्णाला बलरामाला घेऊन या, आखाड्यात येऊ द्या त्यांना. आखाडा भरला. आखाड्याच्या तोंडाशी तो कुवलया पिडवा. 10,000 हत्तीचं बळ असलेला हत्ती. भगवान आले बलरामासहित आणि त्या माहुताला विनंती केली, हत्ती बाजूला कर बाबा, राजाच्या मनोरंजनाकरता कुस्ती करायला आम्ही आलोत आखाड्यात. त्यानं हत्ती अंगावरच घातला. देवाने तो हत्ती सहज लीलया मारला. त्याचा एक दात उपटला. त्या माहुताला मारून टाकलं. अंगावर असं रक्त उडलेलं आणि ते
हत्तीचा दात असा खांद्यावर ठेवून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आखाड्यात आले. चाणूर मुष्टिक तिथं जे पहिलवान होते त्या चाणूरानं देवाला सांगितलं म्हणे, देवय्या काय कशाला कुस्ती करू म्हणे आपण. मुष्टिकानं बलराम दादाला सांगितलं, देवय्या आपली कुस्ती होईल. भगवंत म्हणायला लागले, अरे चाणूरा बघ म्हणे तू पर्वतासारखा, मी 10 वर्षाचं पोरग रे कोवळं, कशी कुस्ती बरोबरी शिवायची. त्यानं सांगितलं, देवा पोरग म्हणून कोणालाही नव्हता. येता येता 10,000 हत्तीचं बळ असलेला वलयापीठ सहज मारता पोरग म्हणता या तुमच्याशी कुस्ती होण्यामध्ये मी मरणार आहे मला ठाऊक आहे, पण कृतार्थ होणार म्हणून या, मला कृतार्थ करा, राजाचं मनोरंजन करा या. चाणूर भगवान मुष्टिक बलराम दादा यांचं युद्ध झालं. चाणूराला देवानं मारून टाकलं, मुष्टिकाला मारून टाकलं बलराम दादानी. मग कुट शल तोशलक नावाचे मल्ल होते त्यांनाही मारलं. धावाधाव सुरू झाली. कंस ओरडायला लागला, या 2 कार्ट्यांना बाहेर काढा म्हणे, गोपांचं सगळं धन हरण करा, नंदाला बांधून टाका, वसुदेवाला मारून टाका, आमच्या उग्रसेनाला बापा चुलत्याला मारून टाका. अशी त्याची ओरडाओरड सुरू झाली. शस्त्रास्त्र त्यानं सावरली आणि मग भगवान हळूहळू सिंहासनाकडे गेले. काय करता म्हणे मामा, विनाकारण काय बडबड करता. अरे मनोरंजन तुमचं कराय करता तर आम्ही इथं आलो आणि तुम्ही आमचे मामा आहात. सूरदासांच्या एका परात फार गोड वर्णन त्यांनी केले. ते म्हणतात, भगवंतानी कंसाला सांगितलं म्हणे, कंसा आईला एकदा मा म्हणतात आणि मामाला 2दा मा म्हणतात, म्हणजे आईच्या दुप्पट प्रेम पाहिजे हो तुमचा महाराज. ते सोडून रागावलात काय, शस्त्रास्त्र काय उचलता, आम्हाला मारता काय, धावता काय आमच्या अंगावर. असं बोलत बोलत भगवान सिंहासनावर चढले. कंसाला पकडला, सिंहासनावरून खाली पाडला आणि त्याच्या अंगावर आपला नुसता भार टाकून भगवंतानी कंसाचा नाश केला, कंसाचा वध झाला. कंसवध झाला. कंसाच्या वधाच्या नंतर कंसाचे भाऊ भगवंताच्या अंगावर धावून आले. बलराम दादाने त्यांचा समाचार घेतला. कंसाच्या नाशाच्या नंतर भगवान धावत गेले आणि अगोदर बंदीशाळा फोडून टाकले. मायबापाला जाऊन भेटले, जवळ बसले, समाधान केलं त्यांचं, बेड्या वगैरे सोडल्या त्यांच्या. भगवान म्हणायला लागले म्हणे, बरे माझं थोडं काहीतरी, पण आमच्या दाराचं फार वाईट झालं म्हणे. का? मला जन्मल्या दर्शन तरी झालं म्हणे मायबापाचं, पण आमच्या दादानी आईच बदलली जन्मायच्या अगोदर, त्याच्यामुळे त्यांना दर्शनही झालं नाही. थोडंसं समाधान केलं मायबापाचं. बंदीशाळेच्या बाहेर भगवान आले. बघितलं एका झाडाखाली नंदबाबा विषण्ण मनानं उभे होते. आता कानोबाई येत नाही गोकुळात, वाईट वाटत होतं त्यांना. भगवंताने विचार केला, एवढ्या विषादाच्या अवस्थेत नंदबाबा माझ्या प्रेमापोटी कायम जर राहिले तर गोकुळाचं रक्षण त्यांना करता येणार नाही, गाई वासरं ते सांभाळू शकणार नाहीत. मग काय करा, त्यांच्या हृदयातलं प्रेम थोडं काढून घ्यायचं देवाने ठरवलं. बलराम दादाला सांगितलं, बलरामात चला म्हणे, आपण तिथं नंदबाबा उभेत, आपण दोघं जाऊन त्यांना आलिंगन देऊ म्हणून. बलरामाने आलिंगन दिलं, नंतर देवाने दिलं, हृदयातलं प्रेम थोडं काढून घेतलं. बलराम दादाला हे नंदबाबाला समजावून सांगितलं, जा म्हणे बाबा तुम्ही गोकुळात जा, रक्षण करा, मी येतो 4 दिवसांनी, मी येतो, जा. पाठवून दिलं समजूत घालून त्यांची. भगवंताचं उपनयन झालं. उपनयनानंतर देवाने विद्याध्ययना करता म्हणून गुरुकुलात जाऊन राहायचं ठरवलं. संदीपनी ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिले. 64 दिवस राहिले. 64 दिवसामध्ये सगळ्या विद्या आत्मसात केल्या. विद्याध्ययन झालं. गुरुला नमस्कार केला. म्हणे झाला म्हणे गुरु महाराज माझा अभ्यास, मी निघतो आता. काही दक्षिणा समर्पण करू का सांगा, काय पाहिजे तुम्हाला. बाकीच्या कलियुगा वाचून बाकीच्या युगामध्ये गुरुच्या कडून विद्याध्ययन झाल्यानंतर गुरुला दक्षिणा दिलीच पाहिजे, बंधन होतं. कलियुगात बंधन नाही. बंधन नाही याचा अर्थ देऊच नाही असंही नाही. न दिलं तर काही अडत नाही, दोष लागत नाही. देव द्वापार युगातले दक्षिणा दिलीच पाहिजे. गुरुला विचारलं काय देऊ, गुरु महाराजांनी सांगितलं काय देवा देणार म्हणे, मी काय घ्यायचं तुमच्याजवळ. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक परब्रह्म साक्षात तुम्ही माझ्या घरी येऊन राहता, मला गुरु म्हणता, एवढीच दक्षिणा पुरे झाली म्हणे देवा मला. ह्याच्यापेक्षा मोठी दक्षिणा काय असते. देवानं येऊन मला गुरु म्हणावं, देवानं येऊन माझ्या पाया पडावं, देवानं येऊन माझ्याकडून अभ्यास करावा,
देवाने येऊन माझ्या आश्रमात सेवा करावी, अजून काय दक्षिणा देवा देणार, आणि मी काय मागू, मला काही मागायचं नाही, द्यायचे गुरु महाराज काहीतरी घ्या. मला नाही म्हणे, मग आमच्या पत्नीला विचारा. भगवान गुरुपत्नीकडे गेले, विचारलं काय पाहिजे. त्याने सांगितलं माझा मुलगा गेला म्हणे, समुद्रानं गेलाय, तेवढा आणून द्या. देव समुद्रात गेले, समुद्राकडे नव्हता. समुद्राच्या पोटात पंचजन राक्षस होता, त्याला मारला, त्याच्याकडे नव्हता. मग कुठेही कोणी मेला तरी तो यमाच्या नगरीला जातो, म्हणून भगवान यमाकडे गेले आणि त्याला विचारलं म्हणे माझा गुरुपुत्र आलाय का रे इथं. आणलाय म्हणे. कसा काय, आयुष्य संपलं म्हणून आणलाय. देव म्हणे तेवढा गुरुपुत्र माझ्या गुरुचा मुलगा आहे, गुरुपत्नीनं मागितलाय, नेऊन द्यायचा आहे. यमानं सांगितलं तसं करता येत नसतं, कायदा असं करता येत नाही म्हणे. ज्याचं आयुष्य संपलं तो इथं एकदा आल्याच्या नंतर परत त्याला नेता येत नसतं. देवानं सांगितलं मी सांगतोय ना, आणून दे, कायदा गुंडाळून ठेव. म्हणजे जेवढा अधिक कायदा मोडणारा माणूस तेवढा अधिक प्रतिष्ठित असतो. हे देवापासूनच शिकायचं हे सुद्धा. गुंडाळून ठेव म्हणे, आण पोरगण. ते पोरगं आणलं, आपल्या गुरु महाराजाला समर्पण केलं गुरुपत्नीला. भगवान निघाले, मथुरेत आले. परमात्मा वसुदेव देवकीसह राहत असताना एका ऋषी उद्धवाला जवळ बोलवलं. उद्धवाला सांगितलं म्हणे उद्धवा, एकदा गोकुळात जाऊन गोकुळातल्या सगळ्या गोपिकाचं सांत्वन करून यावं. काय सांगू मला उद्धवा, गोकुळाची विस्मृती होतच नाही. उद्धव मोहे ब्रज विसरत नाही, गोकुळाचा विसर पडतच नाही म्हणे. हंससुता की सुंदर कलरव अरुतरुवन की छाही, उद्धव मोहे ब्रज विसरत नाही. सूरदासांनी मोठी गोड वर्णनं केलेली आहेत. हंसाची लहान लहान पिलं फार सुंदर कलरव त्या गोकुळात करतात. झाडांची सावली मोठी दाट आहे तिथं. वे सुरभी वे बच्छ दोहनी, खिरक दुहावत जाही, ग्वाल बाल सब करत कुलाहल, नाचत गह गह बाही. लहान लहान गोपाळाची मुलं माझ्या भोवताली जमा होऊन कोलाहल करत होती, माझा हात धरधरून नाचत होते. नाचत गह गह बाही, उद्धव मोहे ब्रज बिसरत नाही. यह मथुरा कंचन की नगरी, मनी मुक्ता जिही माही, जबही सुरत आवत वा सुख की, जिया उमगत सुधी नाही. सूरदासांनी वर्णन केलं की बाबा ही मथुरा नगरी सोन्याची आहे, अनेक रत्न इथं जडवलेली आहेत, पण जेव्हा जेव्हा त्या गोकुळातल्या सुखाची आठवण येते तेव्हा जीव इथं रमतच नाही म्हणे माझा, ब्रज बिसरत नाही. जा देवा, उद्धवा जा, एकदा गोकुळात जाऊन सगळ्याचं सांत्वन करा. पहिल्यांदा आमच्या आईला भेटा, यशोदेला भेटा, आणि तिला सांगा हम आवेंगे दो भैया मैया जनी अकुलाई. आम्ही इकडे येत असताना आमची आई फार व्यथित झाली होती, एकदा जाऊन तिला सांगा, आम्ही दोघंही भाऊ येऊ म्हणावं तिला भेटायला. आम्ही येत असताना आमच्या आईनं मी तुमची दाई आहे म्हणून आम्हाला जे पाठवलं ते आम्हाला फार वाईट वाटलं, तिची समजूत घाला. या जा, आम्ही जाऊन तिला भेटू. नंदबाबाला सांगा गाईचं व्यवस्थित संगोपन करा म्हणावं. तोलव दुखी होन नाही पाय, धवरी धुमरी गाई. ढवळी पवळी जी कोणती गाय आपल्याकडे आहे, तोळाभर सुद्धा तिला दुःख असता कामा नये. जाऊन सांगा, सगळ्याचं सांत्वन करा. मी येतो म्हणावं, गोकुळातल्या सगळ्या गोपिकांना सांगा, एकदा येणार आहे म्हणून सांगा, काही काळजी करू नका म्हणावं. उद्धवाने देवाचा निरोप घेतला. उद्धव गोकुळात आले, नंदबाबाच्या घरी गेले, नंदाला बोलले. नंदाने सांगितलं माझं बरे काहीतरी, यशोदेचं सांत्वन करा. यशोदे समोर जाऊन बसले. यशोदेला देवाचं नाव काढल्याबरोबर स्तनाला पाना फुटला. गावात गेले, सगळ्या गोपिकांची अवस्था पाहिली. गोपिकांनी उद्धवाला अन्योक्तीनं बोलणं केलं, टोचून बोलल्या. गोपिकाच्या सांत्वनाचा बराच प्रयत्न केला, त्यांचं सांत्वन होत नाही हे उद्धवाच्या लक्षात आलं. अधिकार पाहून गोपिकांच्या जवळ उद्धव काही दिवस राहिले, त्यांचा निरोप घेतला. भगवंताला येऊन त्यांचा निरोप सांगितला. उद्धवानं सांगितलं देवा काय म्हणे तुम्हाला. देवाने विचारलं जाऊन आलात उद्धवा? जाऊन आलो. गोकुळातली वार्ता काय, काय सांगू देवा? कहाँ लो कहिए ब्रज की बात. गोकुळामध्ये